नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरये। तर यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलं की भीष्मांनी समस्त राजांच्या समोर राजसूय यज्ञासाठी जमलेल्या समस्त राजांच्या समोर भगवान श्रीकृष्ण हा प्रथम पूजनीय का आहे हे पटवून सांगण्यासाठी कृष्णाच्या पूर्वावतारांचा इतिहास सांगितला. त्यानंतर कृष्णाच्या त्यावेळेच्या 28व्या द्वापरमध्ये झालेल्या अवताराच्या, म्हणजे ज्याला आपण कृष्ण अवतार म्हणतो, म्हणजे त्यावेळेचा करंट अवतार. मग त्या अवतारात त्यांनी ज्या ज्या काही लीला केलेल्या आहेत, जी विजय गाथा आहे कृष्णाची, ती सांगितली. आणि ती विजय गाथा ऐकत ऐकत आपण कृष्णाच्या बाललीला बघितल्या, बालपणात कोणकोणत्या दैत्य असुरांचा वध केला ते बघितलं, त्यानंतर कंसाचा वध बघितला, त्यानंतर नरकासुराचा वध बघितला. मग त्यानंतर एक मोठं भयंकर महायुद्ध झालेलं, महायुद्ध नाही भयंकर युद्ध झालेलं. कोणाकोणात झालेलं तर कृष्ण आणि साक्षात शिवशंकर यांच्यामध्ये. कशामुळे झालेलं ते आपण बघूया. तर भीष्म इथे तो प्रसंग थोडक्यात सांगत आहेत आणि तो जो प्रसंग आहे तो आपल्याला विष्णू पुराण, श्रीमद भागवत महापुराण यामध्ये विस्तृतपणे मिळतो. मग पहिला आपण विस्तृतपणे तो समजून घेऊया आणि मग भीष्मांनी काय सांगितलंय ते बघूया, तर आपल्याला पटापट समजत जाईल. तर श्री विष्णू महापुराण याच्या 5व्या स्कंदातील 32व्या अध्यायामध्ये हा प्रसंग आलेला आहे. कृष्णाचा पुत्र झाला, कृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न, प्रद्युम्नचा पुत्र अनिरुद्ध. मग अनिरुद्धाचा विवाह बाणासूरची कन्या उषा बरोबर झाला. मग या प्रस्तावासाठी हा प्रस्ताव बाणासूरला मान्य नव्हता. बाणासूर म्हणजे कोण? कश्यप आणि अदिती यांचे पुत्र ते आदित्य, आणि कश्यप आणि दिती यांचे पुत्र दैत्य. मग सगळ्यात मोठा दैत्य कश्यप आणि दिती, कश्यप ऋषी आणि दिती यांचा पहिला पुत्र कोण? हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपूचा पुत्र कोण झाला? प्रल्हाद, भक्तराज प्रल्हाद. प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचनचा पुत्र बळी, आणि बळीचा पुत्र बाणासूर. बाणासूरला हा लग्नाचा प्रस्ताव मान्य नव्हता, म्हणून हे युद्ध झालं होतं. मग महादेव बाणासूरला का युद्धाला साथ द्यायला आले? आणि उषा आणि अनिरुद्ध हे एकमेकांना कसे काय ओळखू लागले, हे सर्व तुम्हाला आजच्या या भागामध्ये समजणार आहे. तर ही जी उषा होती तिने स्वप्नात दर्शन केलं. कोणाचं? पार्वती आणि महादेवाचं. मग ते बघून तिला वाटू लागलं की पार्वती बरोबर शिवशंकर क्रीडा करत आहेत. ते बघून तिला वाटू लागलं की आपला सुद्धा एक पती असावा. त्यावेळेला पार्वतीने तिला सांगितलं की यथावकाश वेळ आल्यावर तुला सुद्धा पती प्राप्त होईल. मग त्या उषाने पार्वतीला विचारलं, माते कधी तो मला प्राप्त होईल, कधी प्राप्त होईल, केव्हा प्राप्त होईल? तेव्हा पार्वती म्हणाली की पार्वतीने तिथी सांगितली. म्हणजे जेव्हा उषाने विचारलं तो मला कधी प्राप्त होईल, केव्हा प्राप्त होईल, तो कोण असेल, कसा असेल, तेव्हा पार्वतीने तिला एक तिथी सांगितली. वैशाख शुक्ल द्वादशीच्या रात्री जो तुझ्या स्वप्नात येईल आणि तुझ्या बरोबर क्रीडा करेल तोच तुझा पती असेल. मग वैशाख शुक्ल द्वादशीच्या रात्री खरोखरच उषाच्या स्वप्नामध्ये एक सुंदर तरुण आला होता. आणि जसं पार्वतीने सांगितलं तसं स्वप्नामध्ये त्या घडून आलं. आणि ती उषा त्या स्वप्नातच भावविभोर झाली. आणि जेव्हा स्वप्नातून जागी झाली तेव्हा म्हणू लागली, अरे कुठे गेला तू, कुठे गायब झाला, कुठे गायब झाला, असं म्हणता म्हणता तिने आपल्या दासीला पकडलं. आता दासीचं नाव चित्रलेखा. ही चित्रलेखा कोण होती? तर बाणासूरचा एक कुष्भांड नावाचा एक मंत्री होता, त्याची पुत्री, तिचं नाव चित्रलेखा. ती चित्र काढण्यामध्ये खूप मोठी एक्सपर्ट होती, म्हणून तिचं नाव चित्रलेखा म्हणून उल्लेख केलेला आहे पुराणांमध्ये. तर
ही जी चित्रलेखा होती तिने उषाला विचारलं की काय करतेस वेडेसारखं, नक्की काय झालंय सांग तरी मला. तेव्हा ही उषा लाजली आणि लाजून काय सांगायला बघत नव्हती. आणि मग चित्रलेखाने सांगितलं, नाही नाही खरं सांग, मी काय ते गुप्त लपवून ठेवीन, कोणाला काही सांगणार नाही. तेव्हा उषाने सांगितलं की असं असं पार्वतीने मला सांगितलं होतं. पार्वती मातेने सांगितले की वैशाख शुक्ल द्वादशीच्या रात्री स्वप्न पडणार, त्या स्वप्नामध्ये असा असा प्रसंग घडेल, तो तुझा पती असेल. आणि हे ऐकल्यानंतर चित्रलेखा म्हणाली की तू जरा थोडे दिवस थांब. चित्रलेखा म्हणाली की थोडे दिवस थांब, त्याला कसं प्राप्त करायचे ते मी तुला सांगते. मी त्याच्यावरती काहीतरी उपाय करेन असे चित्रलेखाने सांगितलं. आणि ती चित्रलेखा आपल्या घरामध्ये गेली आणि उषाच्या राजपुत्री उषाच्या स्वप्नामध्ये जो कोणी राजकुमार आलेला त्याला कसं काय शोधून काढता येईल याचा विचार करू लागली. त्यानंतर 7-8 दिवसांनंतर ती पुन्हा आली आणि तिने चित्रे काढून आणली 7-8 दिवसांमध्ये. आणि ती 7-8 दिवसांमध्ये जी चित्रे होती ती उषाला दाखवली. आणि उषाला दाखवली ती चित्रे कसली होती तर मुख्य देवता, दैत्य, गंधर्व, मनुष्य यांची चित्रे काढलेली होती तिने आणि उषाला दाखवली. तेव्हा उषाने गंधर्व, नाग, देवता, दैत्य इत्यादी ही चित्रे बाजूला केली. ही नको, फक्त मनुष्यांची चित्रे ती बघायला लागली. मनुष्यांमध्ये विशेषतः कोण जे अंधकवंशी, वृष्णीवंशी आहेत त्यांची चित्रे बघायला लागली. त्यामध्ये जेव्हा तिने राम म्हणजे बलराम आणि कृष्ण यांची चित्रे बघली तेव्हा ती सुंदर भुवयांवाली ती उषा ती लाजू लागली. आणि प्रद्युम्नाचं चित्र बघितलं तेव्हा तिने लाजेने आपली दृष्टीच खाली केली. आणि जेव्हा प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध याचं जेव्हा चित्र बघितलं तेव्हा ती म्हणू लागली, रे हा हसतो, यालाच मी स्वप्नामध्ये बघितलं होतं. आणि अशी तिला भरपूर आनंद झाला. आणि अशा प्रकारे तिचं वागणं बोलणं बघल्यानंतर जी चित्रलेखा होती ती म्हणू लागली, बघ बाई, हा कोण आहे तर साक्षात श्रीकृष्ण यांचा पौत्र, म्हणजे यांच्या पुत्राचा पुत्र, म्हणजे कोण पौत्र, कोण अनिरुद्ध आहे. आणि याला आणणे म्हणजे काही सोपं काम नाही. यांच्या द्वारकेवरती हाय सिक्युरिटी असते, जे आपण यापूर्वीच्या भागामध्ये बघितलेलं आहे. द्वारकेवरती कशी सिक्युरिटी लावलेली आहे ती. तर चित्रलेखा म्हणाली, जर पार्वती मातेने प्रसन्न होऊन जर हा कृष्णाचा जो नातू आहे अनिरुद्ध हाच जर तुझा पती निश्चित केला असेल तर लक्षात ठेव, तू याला प्राप्त केलंस म्हणजे काही सगळं काही प्राप्त केलंस. कारण हा कोण आहे, साक्षात कृष्णाचाच नातू आहे. आणि पण ही जी द्वारकापुरी आहे ती खूप सुरक्षित आहे, म्हणजे खूप सिक्युरिटी आहे. तर द्वारकापुरीला पार करणे खूप कठीण आहे. त्यामुळे हे सखी काहीतरी मी उपाय करून तुझ्या पतीला मी इथे आणीन, लवकरच लवकर इथे आणीन, तू जरा वियोगाला सहन कर. अशा प्रकारे धाडस बांधून चित्रलेखा द्वारकापुरीला गेली आणि आपल्या मायेचा वापर करून, म्हणजे अदृश्य होऊन मायेचा वापर करून तिने त्या अनिरुद्धला शोणितपूरमध्ये आणले. शोणितपूर म्हणजे कुठलं, बाणासूरचं नगर, ज्या ठिकाणी बाणासूर राज्य करायचा. या पूर्वीच्या कुठल्या तरी 1-2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नरकासूरचा वध सांगताना प्रागज्योतिषपूर या ठिकाणी बाणासूरने राज्य केलं असं मी तुम्हाला सांगितलं, चुकून सांगितलं असेल. तिथे शोणितपूर, प्रागज्योतिषपूर आहे त्या ठिकाणी नरकासूर राज्य करायचा आणि शोणितपूर आहे ते बाणासूर त्या ठिकाणी राज्य करायचा. मग शोणितपूरमध्ये जेव्हा चित्रलेखाने अनिरुद्धाला आणलं तेव्हा अनिरुद्ध आणि चित्रलेखाने एकमेकांना बघितलं आणि एकमेकांच्या ते प्रेमात पडले. आणि मग ते जे मंत्री होते तिथले, त्या मंत्र्यांनी त्या बाणासूरला जाऊन सांगितलं की असं असं घडलंय. आणि बाणासूरला तर एकदम राग आला आणि बाणासूरने बघितलं की त्याची एक मयूरध्वज म्हणजे त्याचा जो झेंडा होता त्या झेंड्यावरती मोराचं चिन्ह होतं, तो मोडलेला आहे. आणि त्याला
भगवान शिवशंकरांची वचन आठवली. बाणासूर हा मोठा शिवभक्त होता. त्याने भगवान शिवशंकरांकडून त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागलं होतं 1000 हातांचं. मग तो एक दिवस भगवान शिवशंकरांकडे गेला आणि म्हणाला होता की हे 1000 हातांचा काय उपयोग आहे, या 1000 हातांना जरा या 1000 हातांची खाज मिटेल अशा प्रकारचं एक युद्धच अजूनपर्यंत माझ्यासमोर आलेलं नाही. असा कोण योद्धाच माझ्यासमोर अजूनपर्यंत आलेला नाही जो या 1000 हातांची खाज मिटवेल. म्हणजे 1000 हातांनी मी आरामात हरवतो कोणालाही. मग त्या ताकदीचा माझ्या समोर कोणीच योद्धा आलेला नाही आहे. मग कधी असं काहीतरी युद्ध व्हावं अशी इच्छा बाणासूरने शिवशंकरांच्या समोर प्रकट केली. तेव्हा शिवशंकर म्हणाले, तथास्तु. जेव्हा तुझी जी मयूर ध्वजा आहे, म्हणजे मोराच्या चिन्हाने जो अंकित असलेला ध्वज आहे, झेंडा आहे, तो ध्वज जेव्हा तुटलेला तुला जेव्हा बघशील तो ध्वज जेव्हा तू तुटलेला बघशील तेव्हा समज असं काहीतरी महाभयंकर मोठं युद्ध होणार आहे. आणि बाणासूरला जेव्हा त्या मंत्र्यांनी सांगितलं की तुझी पुत्री उषा अशी झाली आहे, प्रेमात वेळी पडली आहे, कोणतरी पोरगा आहे त्याच्याबरोबर ती फिरतय आणि तो कोण आहे तर कृष्णाचा नातू आहे. बाणासूर संतप्त झाला आणि त्याने बघितलं तर ती ध्वजा सुद्धा तुटलेली होती. बाणासूर समजून चुकला की आता बाबा महाभयंकर युद्ध होणार आहे. म्हणून बाणासूरने काय सांगितलं, त्याचे जे सगळे सैनिक होते, बरेचसे सैनिक, त्यांना सांगितलं की जा आणि त्या अनिरुद्धाला तुम्ही सर्वांनी कैद करा आणि त्याला मारा. इथे उल्लेख आला आहे की जेव्हा शंकरांनी सांगितलं की मयूर चिन्हवाली जी ध्वज आहे तो जेव्हा तुटणार त्यावेळेला मांसभोजी यक्षपिशाचांना आनंद देणारे युद्ध उपस्थित होणार. मांसभक्षी यक्षपिशाचांना म्हणजे काय, युद्धामध्ये भरपूर माणसं मारली जातात, मग त्यांचं मांस वगैरे जमिनीवरती पडतं. कोणाचा चिरच्छेद होतो, कोणाचा हात पडतो, कोणाचा पाय पडतो, कोणाची बोटे कापली जातात. तिथे रक्त मांस जमिनीवरती पडलेलं असतं. मग याचा आनंद कोणाला होतो, जी मांसभक्षी पिशाच्चे असतात, मांसभक्षी यक्ष असतात, त्यांना हे खूप आवडतं अशा प्रकारचं युद्ध. म्हणून शिवशंकर म्हणाले की मांसभक्षी यक्षपिशाच्यांना आनंद देणारे महायुद्ध होणार आहे जेव्हा तुझी मयूरध्वज तुटलेला दिसेल तेव्हा. तर त्या अंतपुरच्या रक्षकांनी जेव्हा सगळा वृत्तांत दैत्यराज बाणासूरला सांगितला तेव्हा बाणासूरने आपल्या सेवकांना आज्ञा दिली की त्या अनिरुद्धाबरोबर जाऊन तुम्ही युद्ध करा. आणि ते सगळे शत्रुदमन अनिरुद्धाच्या समोर आले आणि युद्ध करू लागले. त्यावेळी अनिरुद्धाने तिथला एक लोखंडाचा दंड घेतला, म्हणजे लोखंडाचा रॉड, आणि त्या सर्वांना पेटलं. आणि हे बघल्यानंतर बाणासूर स्वतः आला अनिरुद्ध बरोबर युद्ध करायला. मग अनिरुद्ध आणि बाणासूरचं युद्ध सुरू झालं आणि बाणासूरने जाणलं की या अनिरुद्धाला कधीही सहज हरवता येणार नाही. अनिरुद्ध शब्दाचाच अर्थ असा आहे की युद्धात ज्याला कोणी सहसा विरोध करू शकत नाही. मग हा अनिरुद्ध नावाप्रमाणेच आहे, याला विरोध करणं अत्यंत कठीण आहे. आता काय करावं? मग बाणासूरने चिटिंग केली, मायेचा वापर केला आणि नागपाशात अनिरुद्धाला बंद केलं. नागपाशाने अनिरुद्धाला बांधलं. आणि इकडे द्वारकेमध्ये सगळेजण शोधू लागले, बाबा आमचा अनिरुद्ध गेला कुठे, आमचा लाडका अनिरुद्ध गेला कुठे. कारण जेव्हा कृष्णाने पारिजात वृक्ष स्वर्गातून आणलं होतं त्यावेळी इंद्र आदी देवतांनी बदला घेण्यासाठी म्हणून प्रद्युम्नला गायब केलं होतं. कळलं? घेऊन पळून गेले होते. प्रद्युम्न म्हणजे अनिरुद्धचे वडील, कृष्णाचा मोठा मुलगा, रुक्मिणी आणि कृष्णाचा पहिला मुलगा. तर आता लोकांना तेच वाटलं, अरे देवतांची तर काहीतरी ही कूटनीती किंवा त्यांची काही योजना तर नाही ना, असं सर्वांना वाटू लागलं. पण नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारद मुनीने सांगितलं, बाबा असं लपडं झालेलं आहे की उषेला हा अनिरुद्ध खूप आवडलेला होता, म्हणून उषेची दासी चित्रलेखा हिने योगमायेने आपल्या योग सामर्थ्याने अनिरुद्धाला शोणितपूरमध्ये नेलेले आहे. आणि तिकडे या विवाहाचा प्रस्ताव त्या बाणासूरला मान्य नाही, बळीपुत्र बाणासूरला. मग त्या बाणासुराने नागपाशात बंद करून ठेवलेला आहे अनिरुद्धाला आणि तो त्याचे हाल करत आहे. असं जेव्हा नारद मुनींनी कळ लावली तेव्हा श्रीकृष्ण, बलराम आणि प्रद्युम्न तिघेही गरुडावरती स्वार झाले आणि शोणितपूरला निघाले. भगवान कृष्णांनी
गरुडाचं स्मरण केलं आणि गरुड हजर झालं आणि गरुडावरून श्रीहरी, बलराम आणि प्रद्युम्न तीनही बाणासुराच्या राजधानीमध्ये गेले. त्या नगरामध्ये घुसतात त्यांना शिवशंकरांचे पार्षद मिळाले. त्या शिवशंकरांच्या गणांबरोबर युद्ध करावे लागले त्यांना. त्या सगळ्या गणांना त्यांनी नष्ट केलं आणि पुढे श्रीहरी, बलराम आणि प्रद्युम्न हे आता बाणासूरच्या राजधानीच्या जवळ गेले त्या गणांना मारून झाल्यानंतर. त्यानंतर बाणासुराच्या रक्षणासाठी एक माहेश्वरी ज्वर आला. त्या माहेश्वरी ज्वराचं वर्णन कसं केलं आहे तर त्याला 3 मस्तके होती आणि 3 पाय होते आणि तो एक भस्म फेकीत फिरत होता. ते भस्म ज्याच्या अंगाला स्पर्श होईल त्या भस्माचा त्याच्या अंगात ज्वर चढायचा, ताप चढायचा, अशा प्रकारचा तो माहेश्वरी ज्वर होता. बाणासुर की रक्षा के लिए 3 सिर और 3 पैर वाला माहेश्वर नामक ज्वर आगे बढ़कर श्री भगवान से लड़ने लगा. उस ज्वर का ऐसा प्रभाव था कि उसके फेंके हुए भस्म के स्पर्श से संतप्त हुए श्री कृष्ण के शरीर का आलिंगन करने पर बलदेव जी ने भी शिथिल होकर नेत्र मूंद लिए. इस प्रकार भगवान शारंगधर के साथ उनके शरीर में व्याप्त होकर युद्ध करते हुए उस माहेश्वर ज्वर को वैष्णव ज्वर ने तुरंत उनके शरीर से निकाल दिया. उस समय श्री नारायण की भुजाओं से आघात से उस माहेश्वर ज्वर को पीड़ित और विह्वल हुआ देख पितामह ब्रह्मा जी ने भगवान से कहा, इसे क्षमा कीजिए. तब भगवान मधुसूदन ने अच्छा मैंने क्षमा की ऐसा कहकर उस वैष्णव ज्वर को अपने में विलीन कर लिया. म्हणजे इथे काय झालं, जो माहेश्वरी ज्वर होता 3 मस्तके आणि 3 पायांवाला जो भस्म फेकीत फिरत राहिलेला त्या भस्माचा स्पर्श ज्या व्यक्तीला होईल त्याच्या अंगामध्ये ज्वर चढायचा, ताप चढायचा लगेच. मग जेव्हा असं झालं तेव्हा भगवान कृष्णांचा भाऊ बलरामाला ते भस्म लागलं बलरामाच्या अंगाला आणि बलरामामध्ये काय ताप चढला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने जेव्हा बलरामाला पकडलं, मग भगवान श्रीकृष्णांचा जेव्हा स्पर्श बलरामाला झाला तेव्हा बलरामाच्या अंगातून तो माहेश्वर ज्वराने पसरवलेला ताप उतरला. का? कारण भगवान श्रीकृष्णांनी आपला वैष्णव ज्वर आता सोडला. वैष्णव ज्वराच्या प्रभावाने माहेश्वरी ज्वराला पराभूत केलं आणि माहेश्वरी ज्वर पराभूत होऊन बाहेर आला आणि बलरामांना आता शांत वाटलं. बलरामांचं शरीर आता काय झालं, व्यवस्थित झालं. नाही तर बलराम सुद्धा तापाने आता त्यांचं शरीर शिथिल होऊन ते सुद्धा डोळे झाकू लागले होते. मग भगवान श्रीकृष्णांच्या स्पर्शाने बलराम पुन्हा होते तसे झाले आणि माहेश्वरी ज्वराला वैष्णव ज्वराने पराभूत केलं. मग हा वैष्णव ज्वर हा माहेश्वरी ज्वराला मारूनच टाकायला जात होता. त्याच वेळेला तिथे ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं की भगवान या माहेश्वरी ज्वराला माफ करा. तेव्हा भगवान म्हणाले ठीक आहे, मी याला क्षमा करतो. आणि त्या वैष्णव ज्वराला भगवंतांनी आपल्या शरीरामध्ये विलीन केलं आणि जो माहेश्वरी ज्वर होता, जो पराभूत झाला होता, तो म्हणू लागला काय तर जो मनुष्य आज माझ्या बरोबर झालेल्या युद्धाचे स्मरण करेल तो ज्वरहीन होईल. ज्वरहीन म्हणजे त्याला कधी ताप येणार नाही. मग ही या अध्यायाची एक फलश्रुती आहे की या अध्यायामध्ये हा प्रसंग आलेला आहे, वैष्णव ज्वर आणि माहेश्वरी ज्वर यांच्यामध्ये झालेलं युद्ध आणि त्याचे परिणाम याचं जो कोण चिंतन करतो तो तापापासून मुक्त होतो. ही एक फलश्रुती आहे या अध्यायाची. आणखी सुद्धा पुढे फलश्रुती आहे ती सांगतो. तदनंतर भगवान कृष्णचंद्राने पंचाग्नियों को जीतकर नष्ट किया. पंचाग्नी होते त्यांना जिंकले, त्यांना नष्ट केलं आणि दानव सेनेला नष्ट करू लागले. आणि संपूर्ण दैत्य सेनेचा सहित मग बळीपुत्र बाणासूर, भगवान शंकर आणि स्वामी कार्तिकीय सुद्धा कृष्णाच्या विरोधात लढण्यासाठी आले. कारण भगवान शिवशंकर हे काय वचनामध्ये बद्ध बाणासूरने सांगितलं, एक तुम्ही तर माझे आराध्य आहात, माझं रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे. तिकडे विष्णू आलेला आहे माझ्या विरोधात युद्ध करण्यासाठी, काही करून त्या विष्णू विरुद्ध तुम्हाला युद्ध करावे लागेल. आता भगवान शंकर करणार काय? मग भगवान शंकर आता नाईलाज असतो तिथे युद्धाला आले. मग भगवान शंकर आले म्हणून त्यांचा पुत्र कार्तिकेय आला, मोर घेऊन कार्तिकेय आला आणि हे आता ते बाणासूरच्या सैन्याच्या बाजूने युद्ध करू लागले. शिवशंकर आणि कार्तिकेय आणि त्यांचे गण सुद्धा आले होते. इस घोर युद्ध के उपस्थित होने पर देवताओं ने समझा, आता हे सगळं घोर युद्ध सुरू झालं आणि या घोर युद्धामुळे देवतांना वाटलं की आता प्रलय काळ झाला की काय. आणि देवतांनी सर्वांनी विनवणी केली कृष्णाला की काही करून बाबा हे युद्ध आता थांबवले पाहिजे.
तेव्हा कृष्णाने काय केलं, महादेवांचा सुद्धा अपमान होऊ नये असं एक अस्त्र काढलं, ज्याला जुंबक अस्त्र म्हणतात. आणि ते जुंबक अस्त्र महादेवांवरती सोडलं आणि महादेवांना ते अस्त्र लागलं. मग त्या अस्त्राच्या प्रभावाने काय, ते अस्त्र ज्याला लागतं त्याला जांभया येऊ लागतात. महादेवांना जांभया येऊ लागल्या आणि महादेव आपल्या रथाच्या पाठच्या बाजूला जाऊन बसले. जांभया येऊ लागल्या, त्यांना आळस येऊ लागला, अशा त्या अस्त्राचा प्रभाव आहे. आणि महादेव आता युद्धातून बाजूला गेलेले बघून महादेवांची अशी स्थिती झालेली बघून हे सगळे जे दैत्य समुदाय होते ते चारही दिशांना घाबरून पळू लागले. तर इथे उल्लेख आलेला आहे की शिवशंकर आणि कृष्णामध्ये अशा प्रकारचं युद्ध झालं होतं की जे काही दोघांची अस्त्र एकमेकांना आपटायची, त्यामुळे जो किरणोत्सर्ग आणि महाभयंकर आवाज व्हायचा, त्यामुळे देवतांना वाटलं की आता मोठा प्रलय काळ येणार आहे की काय, म्हणून त्यांनी गोविंदाला विनंती केली आणि गोविंदाने जृंभकास्त्र सोडलं, ज्यामुळे महादेव निद्रिस्त झाले, त्यांना आळस येऊ लागला, जांभया देऊ लागले आणि ते रथाच्या पाठी जाऊन बसले. आणि ते बघून सगळे जे गण होते शिवशंकरांचे, त्याचप्रमाणे बाणासूरचं सैन्य होतं, हे सगळे चहू दिशांना पळू लागलं. आणि त्यानंतर तिकडे युद्ध चालू होतं गरुडाचं आणि मोराचं, मोर कार्तिकेयाचं आणि गरुड कृष्णाचं. आता गरुडाने बऱ्यापैकी त्या मोराची पिशे सगळी सोलून काढली आणि त्या मोराने पळ काढला. त्यानंतर कार्तिकेयाला प्रद्युम्नाने बऱ्यापैकी शस्त्रांनी पीडित केलं, त्यामुळे कार्तिकेयाने सुद्धा पळ काढला. स्वामी कार्तिकेय सुद्धा पळू लागले. आणि त्यानंतर कृष्णचंद्राद्वारा आता महादेव निद्राविभूत झाले. दैत्यसेना नष्ट होत आहे. स्वामी कार्तिकेय सुद्धा पराजित झालेले आहेत आणि शिवगण सगळे क्षीण झालेले आहेत. हे सगळे बघून कृष्ण, प्रद्युम्न आणि बलभद्र यांच्याबरोबर युद्ध करायला तिथे साक्षात बाणासूर आला. कसा आला तर भगवान महादेवांचा जो नंदी होता त्याला आपल्या रथाला जुंपलं आणि तो युद्ध करण्यासाठी तिथे आला. आणि तो येताच महावीर्यशाली बलरामाने अनेक बाण सोडले, अनेक बाणांचा वर्षाव केला आणि बाणासुराच्या सैन्याला छिन्न भिन्न करून टाकलं. त्यानंतर वीरधर्माने भ्रष्ट आणि ती सगळी जी सेना होती ती वीरधर्माने भ्रष्ट होऊन भागू लागली, म्हणजे वीरासारखी सामोरी न जाता पळू लागले तर बाणांचा वर्षाव बघून. अशा प्रकारे दैत्यसेना ती पळू लागली. आणि बाणासुरने बघितलं की बलराम आहे तो काय करतो, हल घेतोय, हल म्हणजे नांगराने पकडतोय सैनिकांना बाणासुराच्या आणि असा ओढतोय. आणि बाणासूर जसा त्या सैनिकांना ओढतोय, कृष्ण बाण काढतोय आणि बाणाने सरळ त्या बाणासुराच्या सैनिकांना मारून टाकतोय. त्यानंतर बलराम आहे तो आपल्या मुसळीने सुद्धा भल्या भल्या दानवांना सुद्धा, त्या सैन्यातील मोठमोठ्या दानवांना सुद्धा मारतोय. आणि हे बघून बाणासूर विचलित झाला. मग बाणासूर आता श्रीकृष्णाबरोबर युद्ध करायला गेला. आता कृष्ण आणि बाणासूर यांच्यामध्ये महाभयंकर युद्ध झालं. हे दोन्ही एकमेकांचे कवच भेदू शकतील अशा प्रकारची अस्त्रे एकमेकांवर सोडू लागले. कवच भेदी बाण एकमेकांवरती सोडू लागले. मग बाणासुराने जेवढे काही बाण सोडले होते, बाणासूर कसे, त्याच्याकडे 1000 हात आहेत, 1000 हात म्हणजे 2 हातांनी एक धनुष्य, 2 हातांनी एक धनुष्य, तर 1000 हातांनी किती धनुष्य, 500 धनुष्य ऍट अ टाइम ऑपरेट करायचा कोण, बाणासूर. आणि 500 धनुष्यातून जो बाण सोडायचे, 500 बाणांचा एका वेळेला वर्षाव व्हायचा. मग कृष्णाने सुद्धा ते सगळे जे बाण होते ते आपल्या पराक्रमाने सगळे बाण कापून टाकले. आणि कृष्ण आणि बाणासूर आता आपापल्या तीक्ष्ण बाणांनी एकमेकांना भेदू लागले. दोघेही रक्तबंबाळ होऊ लागले. दोघांच्या अंगावरती जखमा होऊ लागल्या. एकमेकांना जखमा करणारे कृष्ण आणि बाणासूर हे विजयाच्या इच्छेने निरंतर शीघ्रतापूर्वक एकमेकांवरती अस्त्र सोडू लागले. आणि शेवटी सगळे बाण संपल्यानंतर आणि सगळ्या अस्त्रशस्त्रांचं निष्फळ झाल्यानंतर भगवान कृष्णाने ठरवलं आता खूप टाइमपास केला आणि कृष्णाने काढलं सुदर्शन चक्र. ते सुदर्शन चक्राचं वर्णन कसं येतं शास्त्रामध्ये की ते
हजारो सूर्यांचं तेज एकत्र केलं तर ते सुदर्शन चक्राची बरोबरी करू शकेल. अशा प्रकारे अलंकार वापरून त्या सुदर्शन चक्राचं तेजाचं वर्णन केलं जातंय. आणि ते चक्र सोडायला भगवान कृष्ण जाणारच होते त्यावेळेला दैत्यांची विद्या, जिला मंत्रमयी कुलदेवी म्हणतात दैत्यांची, ती कोटरी नावाची कुलदेवी माया त्या ठिकाणी मुद्दाम म्हणून नग्नावस्थेत उपस्थित झाली. मग याच्या मागचा उद्देश काय? जेव्हा समोर ती देवी, दैत्यांचं रक्षण करणारी, जी कोटरी म्हटली जाते, दैत्यांची कुलदेवी, ती नग्न अवस्थेसमोर उभी राहिली म्हणजे काय? हे जे मंत्री आहेत, पुरुष मंत्री, त्यांचं मन तिथे वेधलं जाईल. मग ते तिला बघत राहतील, ते कामेच्छुक होतील, म्हणजे जेणेकरून त्यांचा लक्ष विचलित होईल. युद्धातून लक्ष विचलित झाला मग याचा फायदा शत्रू सैन्य घेईल आणि या सगळ्या सैनिकांना पराभूत करील. मग असा त्यामागचा डाव होता. भगवान कृष्ण तर स्वतः कोण आहेत? जितेंद्रिय आहेत, ऋषिकेश आहेत. ऋषिका म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे त्याचे ईश्वर, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारे आहेत, ईश्वर आहेत, ऋषिकेश आहेत. तर हे स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकतात. पण बाकीचे जे सैनिक आहेत त्यांचं काय? म्हणून त्यांना काय करावं याचा आदर्श देण्यासाठी भगवंतांनी स्वतः आपले डोळे झाकले आणि सर्वांना इशारा केला. मग त्या सगळ्या सैनिकांनी सुद्धा आपापले डोळे ढापले, जेणेकरून ती जी नग्न अवस्थेत आलेली माया, हिचं दर्शन त्यांना होऊ नये. त्या कोटरीचं दर्शन, यांना नग्न अवस्थेत आलेल्या त्या कोटरीचं दर्शन या सर्वांना होऊ नये म्हणून सर्वांनी भगवान कृष्णाचं ऐकून आपापले डोळे झाकले. आणि भगवान श्रीकृष्णांनी आपल्या हातातलं चक्र प्रेरित केलं आणि त्याला अशी आज्ञा केली की बाणासूर जेवढे काही बाण सोडणार आहे, सगळ्या बाणांचा वर्षाव माझ्या सैनिकांवर होता नये. माझ्या सैनिकांपर्यंत ते बाण पडायच्या आधीच, माझ्या सैनिकांपर्यंत बाण पोचायच्या आधीच त्या बाणांना तोडून टाक, असा सुदर्शन चक्राला इशारा केला. आणि बाणासूरचे हात सुद्धा कापायला गे सटासट, असा इशारा केला आणि सगळे बाण सोडून दिले. मग भगवान श्रीकृष्णांवरती विश्वास ठेवून भगवान श्रीकृष्णाच्या सैनिकांनी डोळे झाकले होते, त्यांच्यावरती जे जे बाण येणार होते ते सगळे सुदर्शन चक्राने कापून टाकले. आणि ते सुदर्शन चक्र कृष्णाच्या सैनिकांचे प्राण वाचवून सरळ गेले दैत्य सेनेचा संहार करत, आणि बाणासुराचे 1000 हात कापू लागले. आणि त्या मायेला सुद्धा, जी कोटरी नावाची जी दैत्यांची कुलदेवी त्या ठिकाणी आली होती नग्न अवस्थेत, तिला सुद्धा त्या सुदर्शन चक्राने नष्ट केलं आणि मग बाणासुराची ती हात कापू लागली. मग सुद्धा इथे कसं भाषांतर केलं आहे बघा हिंदीवाल्याने, गीता प्रेसने. अंत में समस्त बाणों के छिन्न और संपूर्ण अस्त्र शस्त्रों के निष्फल हो जाने पर श्रीहरि ने बाणासुर को मार डालने का विचार किया. तब दैत्य मंडल के शत्रु भगवान कृष्ण ने सैकड़ों सूर्यों के समान, हजारों नहीं सैकड़ों सूर्यों समान, सैकड़ों सूर्यों के समान प्रकाशमान अपने सुदर्शन चक्रों को हाथ में लिया. जिस समय भगवान मधुसूदन बाणासुर को मारने के लिए चक्र छोड़ना चाहते थे, उसी समय दैत्यों की विद्या मंत्रमयी कुलदेवी कोटरी भगवान के सामने नग्नावस्था में उपस्थित हुई. उसे देखते ही भगवान ने नेत्र म्हणजे डोळे, नेत्र मुद लिए म्हणजे डोळे झाकले, और बाणासुर को लक्ष्य करके उसकी शत्रुओं की भुजाओं के वन को काट डालने के लिए सुदर्शन चक्र को छोड़ा. भगवान अच्युत के द्वारा प्रेरित उस चक्र ने दैत्यों के छोड़े हुए अस्त्र समूहों को काट कर क्रमशः बाणासुर की भुजाओं को काट डाला और केवल 2 भुजाएं छोड़ दी. आता ही केवल 2 भुजाएं क्यों छोड़ दी त्याचं उत्तर पुढे मिळतंय. बाणासुरचे हात जेव्हा ते सुदर्शन चक्र कापत चाललं होतं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 1000 पर्यंत हात कापायला ते चाललेलं होतं सुदर्शन चक्र. 1 हात कापला, 2 हात कापले, 3 हात कापले. त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी बघितलं, निद्रिस्त झालेल्या भगवान शिवशंकरांना जाग आली आणि ते इकडे तिकडे बघू लागले. बघतात तर आपला जो पुत्र आहे बाणासूर, याच्या हातातून भरपूर रक्ताचे लाट वाहत आहेत आणि भगवान कृष्णाचं सुदर्शन चक्र आहे ते त्याचे हात कापत आहे. तेव्हा शिवशंकर गेले भगवान कृष्णाला, मधुसूदनाला शरण, आणि तेव्हा शिवशंकर यांनी बघितलं की आपला जो भक्त आहे बाणासूर, याच्या कापल्या जाणाऱ्या भुजदंडांमधून म्हणजे हातांमधून लोहुकी म्हणजे काय, रक्ताची धारा वाहते. हे बघून श्री उमापती म्हणजे महादेव शिवशंकर गोविंदाकडे गेले, गोविंदाला शरण गेले आणि म्हणू लागले, शिवशंकर म्हणाले, कृष्ण कृष्ण जगन्नाथ जाने त्वा पुरुषोत्तमम परेशम परमात्मानं मनाधि आधि निधनम हरिम
म्हणू लागले की हे कृष्ण, हे कृष्ण, हे जगन्नाथ, मी हे जाणतो की तुम्हीच पुरुषोत्तम परमेश्वर परमात्मा और आदि अंतपासून रहित श्री हरी आहात. तुम्ही सर्वभूतमय आहात, सर्वभूतमय आहात. विष्णू सहस्त्रनामच्या सुरुवातीला भीष्म सुद्धा सांगतात, नमः समस्त भूतानाम आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. म्हणजे सर्वभूत म्हणजे सर्व जे जीव आहेत, नमः समस्त भूतानाम, त्या सर्वांना माझा नमस्कार. आदिभूताय भूभृते, सगळ्यांचा आधीचा जो जीव आहे त्याला सुद्धा माझा नमस्कार. अनेक रूप रूपाय, जो अनेक रूप धारण करतो त्या विष्णूला माझा नमस्कार. विष्णवे प्रभ विष्णवे, त्या विष्णू प्रभूला माझा नमस्कार आहे. मग इथे महादेव सुद्धा म्हणतात, तुम्ही सर्व भूतमय आहात, सर्व जीवांमध्ये तुम्ही स्थित आहात, सगळीकडे व्याप्त आहात. जे देव, तिर्यक, मनुष्य इत्यादी योनीमध्ये शरीर धारण करणारे तुम्हीच आहात. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की, दत्तात्रेय, कपिल, मोहिनी असे अनंत अवतार धारण करतात. भीष्म सांगतात सहस्त्र अवतार झालेले आहेत भगवंताचे. मग अशा कधी देव योनीतून तुम्ही जन्म घेता, तर कधी तिर्यक योनीत जन्म घेता, तर तुम्ही कधी मनुष्य योनीत जन्म घेता. मग अशा प्रकारे शरीर धारण करता. तुम्ही अजन्म असला तरी तुम्ही शरीर धारण करता. कशासाठी? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता आणि धर्मसंस्थापनार्थाय, साधू सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, विनाशांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत प्रत्येक युगात शरीर धारण करतात, अवतार घेतात. तेव्हा भगवान शिवशंकर म्हणतात की तुम्ही सर्व भूतमय आहात. देव, तिर्यक, मनुष्य इत्यादी योनींमध्ये तुम्ही शरीर धारण करता. ही तर आपली लीला आहे. मी जी काही माझ्या डोळ्यासमोर बघतोय ती ही तर तुमची सगळी लीला आहे. हे प्रभू, तुम्ही प्रसन्न व्हा. मी जे या बाणासूरला अभयदान दिलं होतं, मी जे काही त्याला वचन दिलं होतं, त्याला तुम्ही मिथ्या करू नका. हे अव्यय हा तुमचा अपराधी नाही आहे. हा तर माझा आश्रय घेऊन याला मोठा गर्व झाला होता. माझ्या आश्रयाने हा गर्विष्ठ झाला होता. या दैत्याला मी वर दिला होता, या बाणासूर नामक दैत्याला मी वर दिला होता. यामुळेच याच्याऐवजी मी तुमची क्षमा मागतो. असे जेव्हा त्रिशूलपाणी भगवान श्री शिवशंकर म्हणू लागले, तेव्हा श्री गोविंद यांनी म्हणजे भगवान श्री कृष्णाने बाणासूरच्या प्रती जो क्रोधभाव होता, तो क्रोधभावाचा त्यांनी त्याग केला. आणि भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि प्रसन्न वदन मुखामध्ये प्रसन्न होऊन ते शिवशंकरांना म्हणू लागले, प्रसन्न मुख करून ते शिवशंकरांना म्हणू लागले, श्री भगवान उवाच, हे शंकर, जर तुम्ही याला वर दिलेला असेल की हा बाणासूर जिवंत राहील, तर मी तुमच्या वचनाचं मान राखतो आणि याला माझ्या चक्राला थांबवतो. आणि भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चक्राला पाठीमागे येण्याची आज्ञा केली आणि बाणासुराचे फक्त 2च हात उरलेले, ते 2 राहिले, बाकीचे 998 हात तोडलेले. भगवान कृष्णांच्या आज्ञेनुसार 998 हात कापून ते चक्र पुन्हा भगवान कृष्णाच्या हातामध्ये आले. भगवान कृष्ण पुढे म्हणू लागले, तुम्ही ज्याला अभय दिलं ना, तर मी सुद्धा त्याला अभय दिलंय. हे शंकर, तुम्हाला माझ्यापासून सर्वथा अभिन्न बघा, अभिन्न समजा. तुम्ही हे चांगल्या प्रकारे जाणा की जो मी आहे तोच तुम्ही आहात. संपूर्ण जगत, देव, असुर, मनुष्य कोणीच माझ्यापासून भिन्न नाही आहे. हा काय आहे? अद्वैत सिद्धांत आहे. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे, जे आपण धारण केलेलं आहे, आपण कोण आहोत? हे नश्वर शरीर नसून आपण कोण आहोत? अविनाशी आत्मा आहोत. मग अविनाशी आत्मा हा सुद्धा परमात्माचा अंश आणि आपलं नश्वर शरीर ज्या पंचमहाभूतांच्या इंटिग्रेशननी बनलेलं आहे, ते सगळे पंचमहाभूत सुद्धा काय आहेत? परमात्माचं स्वरूप आहेत. मग आत्मा सुद्धा परमात्माचं स्वरूप आणि आत्मा सुद्धा परमात्माचा अंश आणि ही पंचमहाभूते आहेत, ही सुद्धा परमात्माचीच अंश आहेत, परमात्माच्याच शक्तीने बनलेली आहेत. सगळं काही विष्णुमयच आहे ना, विष्णुमय जगत. म्हणून कृष्ण सांगतो की माझ्यापासून काहीच भिन्न नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्यात आणि माझ्यात सुद्धा काही भेद नाही. तुम्ही सर्वथा मला तुमच्यापासून अभिन्न समजा. जो मी आहे तोच तुम्ही आहात. हे संपूर्ण जगत, देव, असुर, मनुष्य कोणीच माझ्यापासून भिन्न नाही आहे. हे हर, ज्या लोकांचे चित्त अविद्येने मोहित झालेले आहे, म्हणजे जी लोकांचं मन आहे
ते अविद्येने म्हणजे अज्ञानाने मोहित झालेले आहे, असे मोहात फसलेले जीव असतात ते तुमच्यात आणि माझ्यात भेदभाव करतात, म्हणजे हरी आणि हरामध्ये भेदभाव करतात। जिन लोगों का चित्त अविद्या से मोहित है वे भिन्नदर्शी पुरुष हम दोनों में भेद देखते हैं और बतलाते हैं। ज्यांचे मन, ज्यांचे चित्त हे अविद्यामुळे म्हणजे अज्ञानामुळे मोहित झालेले आहे, तेच तुमच्यात आणि माझ्यात भेद बघतात आणि भेद सांगत जातात लोकांना। आम्ही वेगळे आहोत असे समजून बसतात आणि इतरांना सुद्धा सांगत जातात। त्यामुळे हे वृषभध्वज म्हणजे ज्यांच्या ध्वजावरती वृषभ बैलाचं चिन्ह असतं, नंदीचं चिन्ह असतं, त्यांना सांगतात, हे वृषभध्वज मी प्रसन्न आहे, तुम्ही आता जाऊ शकता, मी सुद्धा आता माझ्या द्वारकेला जातोय। मग असं सांगून भगवान कृष्णांनी काय केलं, प्रद्युम्नाला आज्ञा दिली आणि प्रद्युम्नाने नागपाशात बंद असलेल्या अनिरुद्धाला बघितलं आणि तिथे गरुड आलं। आता नागपाशात बंद आहे, मग नागांचा शत्रू कोण? नागांचा शत्रू गरुड। मग गरुडाने त्या नागपाशांना कापून टाकलं, गरुडाने त्या नागपाशांना तोडून टाकलं आणि जो अनिरुद्ध होता त्याला नागपाशातून मुक्त केलं। मग अनिरुद्ध आणि नवीन सून कोण? अनिरुद्धाची पत्नी कोण? उषा, प्रद्युम्न, या सर्वांना घेतले भगवंतांनी आणि गरुडावरती स्वार होऊन ते पुन्हा द्वारकेला आले। आता द्वारकेमध्ये सगळे स्वागत करू लागले भगवंताचं। मग अशा प्रकारे हा विष्णू पुराण मध्ये ही विस्तृत कथा आलेली आहे, विस्तृत इतिहास आलेला आहे। मग हा जो महाभारतामध्ये भीष्मांनी हा इतिहास कशा प्रकारे सांगितला थोडक्यात ते आपण बघूया। भीष्म म्हणाले, महाराज युधिष्ठिर, भगवान कृष्ण त्या आपल्या राणींबरोबर ज्या नरकासुराच्या तावडीतून सोडवलेल्या होत्या 16,100 राणी, यांच्याबरोबर राहायचे, त्याचबरोबर अष्टभार्यांबरोबर सुद्धा राहायचे। श्रीमद भागवत महापुराणामध्ये उल्लेख आलेला आहे आणि विष्णू पुराणामध्ये सुद्धा उल्लेख आहे की एकाच वेळी भगवान अनंत रूप धारण करून राहायचे। नारद मुनी ज्या द्वारकेतील ज्या राणीला भेटायला जायचा तिथे कृष्ण त्यांना दिसायचा। मग तिथून जेव्हा बलराम बरोबर बोलायला गेले तर बलराम बरोबर सुद्धा कृष्ण बसलेला दिसायचा। बाहेर कुठे डेकोरेशन चाललंय तिथे बघायला गेले तर डेकोरेशन करणाऱ्याला हा पताका इथे चांगला दिसेल असं सांगायला सुद्धा कृष्ण दिसायचा। मग एकाच वेळी अनंत रूप धारण करून भगवान कृष्ण लीला करत होते द्वारकेमध्ये। तेव्हा भीष्म सांगतात युधिष्ठिराला, हे भरतश्रेष्ठ युधिष्ठिर, उन्होंने अपने पौत्र अनिरुद्ध को निमित्त बनाकर, म्हणजे आपल्या पौत्राला, नातवाला निमित्त बनवून देवतांचे हित साधन केलं आणि असं हित साधन केलं, असं कार्य भगवान कृष्णाने केलं जे इंद्रासहित समस्त देवतांना सुद्धा अशक्य होतं, अत्यंत दुष्कर होतं। ते कार्य काय? तर बाणासुराला पराभूत करण्याचं। भरत कुलभूषण, बाण नामक एक राजा हुआ था जो बलि का ज्येष्ठ पुत्र था। वह महान बलवान और पराक्रमी होने के साथ ही सहस्त्र भुजाओं से सुशोभित था। राजन, बाणासुर ने सच्चे मन से बड़ी कठोर तपस्या की, उसने बहुत वर्षों तक भगवान शंकर की आराधना की। महात्मा शंकर ने उसे अनेक वरदान दिए। भगवान शंकर से देवदुर्लभ वरदान पाकर बाणासुर अनुपम बलशाली हो गया और शोणितपुर में राज्य करने लगा। भरतवंशी पांडुनंदन, बाणासुर ने सब देवताओं को आतंकित कर रखा था। उसने इंद्र आदि सब देवताओं को जीतकर कुबेर की भांति दीर्घकाल इस पृथ्वी पर महान राज्य का शासन किया था। ज्ञानी विद्वान शुक्राचार्य उसकी समृद्धि बढ़ाने के लिए प्रयत्न करते रहते थे। राजन, बाणासुर की एक पुत्री थी जिसका नाम था उषा। संसार में उसके रूप की तुलना करने वाली दूसरी कोई स्त्री उस समय नहीं थी। वह मेनका अप्सरा की पुत्री जैसी प्रतीत होती थी। कुंती नंदन, महात्मा तेजस्वी प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध किसी उपाय से उषा तक पहुंचकर छिपे रहकर उसके साथ आनंद का उपभोग करने लगा। मग इथे भीष्म काय म्हणतात, तो प्रद्युम्न त्या उषेकडे कसा बसा कोणत्या ना कोणत्या उपायाने पोहोचला, पण तो कसा पोहोचला त्याचा उल्लेख महाभारतामध्ये नाही, पण त्याचा उल्लेख विष्णू पुराणमध्ये आहे। ती चित्रलेखा आहे, तिने आपल्या योगबळाने त्याला तिथे आणलं। श्रीमद भागवत महापुराणमध्ये सुद्धा ही कथा तुम्हाला विस्तृतपणे मिळेल, हरिवंश पुराणात सुद्धा मिळेल। हरिवंश पुराण हा महाभारताचा अखिल भाग समजला जातोय। तर भीष्म कशा प्रकारे अनिरुद्ध त्या ठिकाणी पोहोचला ते सांगत बसत नाही का,
कारण ते जर सांगत बसले तर राजसूय यज्ञाचं जे मेन काम आहे, महत्वाचं काम कृष्णाची उग्र पूजा, ते राहील बाजूला. हरिलीला सांगण्यातच ते दंग होतील. म्हणून ते संक्षिप्तपणे सांगू लागले. युधिष्ठिर, महातेजस्वी बाणासुर ने गुप्त रूप से छिपे हुए प्रद्युम्न कुमार अनिरुद्ध का अपनी पुत्री के साथ रहना जान लिया और उन्हें अपनी पुत्री सहित बलपूर्वक कारागार में ठूस देने के लिए बंदी बना लिया. राजन, वे सुकुमार एवं सुख भोगने के लिए योग्य थे अनिरुद्ध, तो भी उन्हें उस समय दुख उठाना पड़ा. बाणासुर के द्वारा भांति भांति के कष्ट दिए जाने पर अनिरुद्ध मूर्छित हो गए. कुंती कुमार, इस समय मुनि प्रवर नारद जी द्वारका में आकर कृष्ण से मिले और इस प्रकार बोले. नारद मुनि म्हणू लागले, महाबाहु श्री कृष्ण, आप यदुवंशियों की कीर्ति बढ़ाने वाले हैं. इस समय अमित तेजस्वी बाणासुर आपके पौत्र अनिरुद्ध को बहुत कष्ट दे रहा है. वे संकट में पड़े हैं और सदा कारागार में निवास कर रहे हैं. भीष्म म्हणाले, राजन, ऐसा कहकर देवर्षि नारद बाणासुर की राजधानी शोणितपुर को चले गए. नारद जी की बात सुनकर भगवान श्री कृष्ण ने बलराम जी तथा महातेजस्वी प्रद्युम्न को बुलाया और उन दोनों के साथ वे गरुड़ पर आरूढ़ हो गए. तदनंतर वे तीनों महापराक्रमी पुरुष रत्न म्हणजे कृष्ण, बलराम आणि प्रद्युम्न गरुड़ पर आरूढ़ हो क्रोध में भरकर बाणासुर के नगर की ओर चले गए. महाराज, वहां जाकर उन्होंने बाणासुर की पुरी को देखा, जो तांबे की 4 दीवारों से घिरी हुई थी. चांदी के बने हुए दरवाजों से उसकी चांदी के बने हुए दरवाजे उसकी शोभा बढ़ा रहे थे. वह पुरी सुवर्णमय प्रासादों से भरी हुई थी और मुक्तामणियों से उसकी विचित्र शोभा हो रही थी. उसमें स्थान स्थान पर उद्यान और वन शोभा पा रहे थे. वह नगरी नृत्य और गीतों से सुशोभित थी. वहां अनेक सुंदर फाटक बने थे. सब और भांति भांति के पक्षी चहचहाते थे. कमलों से भरी हुई पुष्करणी उस पुरी की शोभा पा रही थी. पुष्करणी म्हणजे काय? कमळांनी भरलेली पुष्करणी म्हणजे स्विमिंग पूल, ज्यामध्ये कमळे सुद्धा लावलेली होती. उसमें हष्टपुष्ट स्त्री पुरुष भी निवास करते थे और वह पुरी स्वर्ग के समान मनोहर दिखाई देती थी. प्रसन्नता से भरी हुई उस सुवर्णमयी नगरी को देखकर कृष्ण, बलराम और प्रद्युम्न तीनों को बड़ा विस्मय हुआ. बाणासुर की राजधानी में कितने ही देवता सदा द्वार पर बैठकर पहारा देते थे. राजन, आता पहारा देवता कोण कोण द्यायचे ते मगाशी तुम्हाला सांगितले. ते शंकराचे गण असायचे. ते भगवान शंकर, कार्तिकेय, भद्रकाली देवी और अग्नि, ये देवता सदा उस पुरी की रक्षा करते थे. मग हा जो उल्लेख आहे तो विष्णू पुराणामध्ये नाही आहे. तिथे अग्निदेव, भद्रकाली हे सुद्धा असायचे बाणासुराच्या रक्षणासाठी, जो महाभारतामध्ये मिळतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की विष्णू पुराण हे 23,000 श्लोकांचे आहे, तरी पण सध्या आपल्याकडे फक्त 7,000 श्लोकच उपलब्ध आहेत. म्हणजे बराचसा भाग काळाच्या ओघात लुप्त झालेला आहे. तर जे परकीयांचं आक्रमण आपल्या देशावरती झालेलं, तेव्हा बरेच नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठे जाळली गेली होती. त्यामुळे बराच भाग ग्रंथांचा नष्ट झालेला आहे. तरी पण कसा बसा लोकांनी आपापल्याकडे प्रति जपून ठेवून जेवढे काही ज्ञान भंडार वाचवण्याचा प्रयत्न केला, ते सगळ्या मॅन्युस्क्रिप्ट्स एकत्र करून त्यावरती अभ्यास करून गीता प्रेस सारख्या संस्थांनी आपल्याला ही पुराणे टाईप करून दिली आणि अत्यंत कमी दरामध्ये हे जे वैदिक ग्रंथ आहेत ते अत्यंत कमी दरामध्ये हे विकतात. तर सांगायचा मुद्दा असा की विष्णू पुराणाच्या 23,000 श्लोकांपैकी सध्या 7,000 श्लोकच उपलब्ध आहे. त्यामुळे बाणासुरच्या ठिकाणी भद्रकाली देवी आणि अग्नी असायचे, यांचं वर्णन करणारे काही श्लोक लुप्त झाले असतील, जे आपल्याला महाभारतामध्ये मिळतात. आणि महाभारतामध्ये सुद्धा काही श्लोक असतील जे या प्रसंगाची विस्तृत माहिती सांगणारे असतील, जे काळाच्या ओघात लुप्त झालेले आहेत, जे आपल्याला विष्णू पुराण व इतर पुराणांमध्ये मिळतात. म्हणून इतर ग्रंथांचा, महाभारताचा अध्ययन करताना पुराणांचा सुद्धा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण महाभारतामध्ये वारंवार पुराणांचा उल्लेख आलेला आहे. तर कारण महाभारत 1,00,000 श्लोकांचं जरी असलं तर त्यापैकी फक्त 82,000च्या आसपास श्लोक उपलब्ध आहेत. उरलेले जे 15,000 पेक्षा जास्त श्लोक लुप्त झालेले आहेत काळाच्या ओघात. मग त्यासाठी आपल्याला इतर पुराणांचं अध्ययन असेल तर आपल्याला लिंक लागत जाते. कळलं ना? आता जसं विष्णू पुराण आणि महाभारत आणि श्रीमद भागवत पुराण या तिघांचं संकलन करून मी तुम्हाला महाभारत सांगतोय त्या पद्धतीने. म्हणजे जेव्हा जेव्हा तो प्रसंग येतोय महाभारतामध्ये संक्षिप्त, तेव्हा मी तो विस्तृतपणे वर्णन करण्यासाठी श्रीमद भागवत महापुराण आणि विष्णू पुराण यांच्यामध्ये ज्या अधिक गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे हा प्रसंग अजून खुलून येईल, तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती मिळेल, अशा पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करतो श्रीहरीच्या कृपेने.
तर बाणासुर की राजधानी में कितने ही देवता सदा द्वार पर बैठकर पहरा देते थे। राजन, भगवान शंकर, कार्तिकेय, भद्रकाली देवी और अग्नि, ये देवता सदा उस पुरी की रक्षा करते थे। युधिष्ठिर, शंख चक्र और गदा धारण करने वाले महातेजस्वी श्री कृष्ण ने अत्यंत कुपित हो पूर्व द्वार के रक्षकों को बलपूर्वक जीतकर भगवान शंकर के द्वारा सुरक्षित उत्तर द्वार पर आक्रमण किया। पूर्व द्वारावर शोणितपूर नगरीच्या पूर्व द्वारावर जेवढे कोण देवता होते बाणासुरची सेवा करणारे, त्या सर्वांना पराभूत केलं भगवान कृष्णाने। आणि आता उत्तर द्वारावरती आक्रमण केलं। त्या उत्तर द्वारावरती कोण रक्षण करत होते? त्रिशूलधारी महादेव। वहां महान तेजस्वी भगवान महेश्वर हाथ में त्रिशूल लिए खड़े थे। जब उन्हें मालूम हुआ कि भगवान श्री कृष्ण मुंह बाए काल की भांति आ रहे हैं, तब वे महाभाऊ महेश्वर बाणासुर की हित साधन की इच्छा से बाण सहित पिनाक नामक धनुष्य हाथ में लेकर श्री कृष्ण के सम्मुख आए। आता कृष्णाचा म्हणजे विष्णूचा जो धनुष्य आहे त्याचं नाव काय? सारंग, म्हणून त्याला सारंगधर म्हणतात। आणि महादेवांचा जो धनुष्य आहे त्याचं नाव काय आहे? पिनाक। मग हे दोन्ही धनुष्य आहेत ते कोणी बनवले आहेत? विश्वकर्माने। सुदर्शन चक्र कोणी बनवलेलं आहे? विश्वकर्माने। त्रिशूळ कोणी बनवलेला आहे? विश्वकर्माने। द्वारकापुरी कोणी बनवली? विश्वकर्माने। तदनंतर भगवान वासुदेव और महेश्वर परस्पर युद्ध करने लगे। उनका वह युद्ध अचिंत्य, रोमांचकारी तथा भयंकर था। वे दोनों देवता एक दूसरे पर विजय पाने की इच्छा से परस्पर प्रहार करने लगे। दोनों ही क्रोध में भरकर एक दूसरे पर दिव्यास्त्रों का प्रयोग करते थे। तदनंतर भगवान श्री कृष्ण ने शूलपाणी भगवान के शंकर के साथ 2 घड़ी तक युद्ध करके महादेव जी को जीत लिया था तथा द्वार पर खड़े हुए अन्य शिवगणों को भी परास्त करके उस उत्तम नगर में प्रवेश किया। मग तिथे जृंभकासुर सोडलं। हे सगळं सांगत बसले नाही भीष्म, थोडक्यात सांगितलं की कृष्णाने महादेवांना पराभूत केलं। पांडुनंदन युधिष्ठिर, हे युद्ध किती तास चाललं होतं? 48 मिनिटं चाललं होतं। 2 घडी, 1 घडी म्हणजे 24 मिनिटे, 2 घडींचा एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटे। 48 मिनिटे हे युद्ध चाललं होतं आणि शेवटी कृष्णाने महादेवांना पराभूत केलं त्या युद्धामध्ये। महादेवांना त्या युद्धामध्ये परास्त केलं। पांडुनंदन, पुरी में प्रवेश करके अत्यंत क्रोध में भरे हुए श्री जनार्दन ने बाणासुर के पास पहुंचकर उसके साथ युद्ध छेड़ दिया। त्यानंतर बाणासुर आणि कृष्णामध्ये युद्ध सुरू झालं। भरतश्रेष्ठ, बाणासुर भी क्रोध से आग बबूला हो रहा था। उसने भी युद्ध में भगवान केशव पर सभी तीखे अस्त्र शस्त्र चलाए। फिर उसने उद्योग पूर्वक अपनी सभी भुजाओं से उस समरांगण में म्हणजे युद्धभूमि मध्ये कुपित हो श्री कृष्ण पर सहस्त्र शस्त्रों का प्रहार किया। भारत, परंतु श्री कृष्ण ने वे सभी शस्त्र काट डाले। राजन, तदनंतर भगवान अधोक्षज ने म्हणजे कृष्णाचं नाव अधोक्षज, तदनंतर भगवान अधोक्षज ने 2 घडी तक बाणासुर के साथ युद्ध करा। याच्याबरोबर सुद्धा 48 मिनिटं युद्ध केलं। खेळले आणि शेवटी आपलं चक्र धारण केलं। तदनंतर भगवान अधोक्षज ने 2 घड़ी तक बाणासुर के साथ युद्ध किया और अपने दिव्य उत्तम शस्त्र चक्र हाथ में उठाया और अमित तेजस्वी बाणासुर के सहस्त्र भुजाओं को काट दिया। महाराज, तब श्री कृष्ण द्वारा अत्यंत पीड़ित होकर बाणासुर की भुजाएं कट जाने पर शाखाहीन वृक्ष की भांति धरती पर गिर पड़ा। बाणासुर आपले हात जेव्हा कापले जात होते त्या बाणासुरचे, तेव्हा शाखाहीन झालेल्या वृक्षाप्रमाणे म्हणजे फांद्या मोडलेल्या वृक्षाप्रमाणे बाणासुर धाडकन जमिनीवरती पडला। इस प्रकार बलिपुत्र बाणासुर को रणभूमि में गिराकर श्री कृष्ण ने बड़ी उतावली के साथ कैद में पड़े हुए प्रद्युम्न कुमार अनिरुद्ध को भी छुड़ा लिया। पत्नी सहित अनिरुद्ध को छुड़ाकर भगवान गोविंद ने बाणासुर के सभी प्रकार के असंख्य रत्न हर लिए। उसके घर में जो भी गोधन म्हणजे गाई, उसके घर में जो भी गोधन अथवा अन्य किसी प्रकार का धन मौजूद था, उन सबको भी यदुकुल की कीर्ति बढ़ाने वाले भगवान ऋषिकेश ने हर लिया। फिर वे सब रत्न लेकर मधुसूदन ने शीघ्रता पूर्वक गरुड़ पर रख दिया। कुंतीनंदन, तत्पश्चात उन्होंने महाबली बलदेव, अमित पराक्रमी प्रद्युम्न, परम कांतिमान अनिरुद्ध तथा सेवकों और दासियों सहित सुंदरी उषा, इन सबको और नाना प्रकार के रत्नों को भी गरुड़ पर चढ़ाया। इसके बाद शंख चक्र पद्म गदा धारण करने वाले, शंख चक्र गदा और खड्ग धारण करने वाले पीतांबरधारी महाबली एवं महातेजस्वी श्री कृष्ण बड़ी प्रसन्नता के साथ स्वयं भी गरुड़ पर आरूढ़ हुए, मानो भगवान भास्कर उदयाचल पर आसीन हुए हो। उस समय भगवान के श्री अंग दिव्य आभूषणों से विचित्र शोभा धारण कर रहे थे।
गरुड़ पर आरूढ़ हो श्री कृष्ण द्वारका की ओर चल दिए। राजन, अपनी पूरी द्वारका में पहुंचकर वे यदुवंशियों के साथ ठीक वैसे ही आनंद पूर्वक रहने लगे जैसे इंद्र स्वर्गलोक में देवताओं के साथ आनंद पूर्वक रहते हैं। भरत श्रेष्ठ, भगवान श्री कृष्ण ने मूर दैत्य के पाश काट दिए, निशुंभ और नरकासुर को मार डाला और प्राग ज्योतिषपुर का मार्ग सब लोगों के लिए निष्कंटक बना दिया। इन्होंने अपने धनुष्य की टंकार से और पांचनजन्य शंख के हुंकार से समस्त भूपालों को आतंकित कर दिया है। भरत कुलभूषण म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, कृष्णाने आपल्या धनुष्याच्या टंकारीने, त्याचा जो आवाज येतो, कृष्ण जेव्हा धनुष्याच्या टंकार बाण सोडताना धनुष्याचं जी दोरी आहे प्रत्यांची ती ताणते आणि सोडून देताना टंकन जो टंकारीचा आवाज येतो तो आवाज, आणि पांचजन्य शंख जो कृष्ण युद्धाच्या वेळी वाजवतात, तर पांचजन्य शंखाचा हुंकार, यामुळे या पृथ्वीवरचे सगळे राजा आहेत ते आतंकित झालेले आहेत, घाबरून राहतात कृष्णाला, कोणीही त्याच्या विरुद्ध बोलायला सुद्धा बघत नाही। एवढा भगवान कृष्णाचा पराक्रम आहे। भरत कुलभूषण, भगवान केशव ने उस रुक्मी को भी भयभीत कर दिया जिसके पास मेघों की घटा के समान असंख्य सेनाएं है और जो दाक्षिणात्य सेवकों से सदा सुरक्षित रहता है। रुक्मिणीचा भाऊ रुक्मी, जो शिशुपाल बरोबर रुक्मिणीचं लग्न लावून द्यायला बघत होता, पण रुक्मिणीला कृष्णाबरोबरच लग्न करायचं होतं म्हणून तिने ब्राह्मणाद्वारे पत्र पाठवलं कृष्णाकडे, आणि तिचा मान राखण्यासाठी म्हणून, तिच्या पत्राचा मान राखण्यासाठी, तिच्या प्रेमाचा मान राखण्यासाठी म्हणून कृष्ण त्या ठिकाणी आले आणि रुक्मिणी हरण केलं। आणि त्यावेळेला जो रुक्मिणीचा भाऊ होता रुक्मी, तो कृष्णाबरोबर युद्ध करायला आला होता आणि दाक्षिणात्य सेवकांना घेऊन त्या ठिकाणी आला होता, त्याची असंख्य सेना घेऊन आला होता, पण भगवंतानी मेघांच्या घटेच्या समान, मेघों की घटा के समान असंख्य सेना है जिसकी है, उस रुक्मी को भी भयभीत कर दिया। त्याला सुद्धा भगवंतानी पराभूत केलं, तो सुद्धा भगवंताद्वारे भयभीत झाला। इन चक्र और गदा धारण करने वाले भगवान ने रुक्मी को हराकर सूर्य के समान तेजस्वी तथा मेघ के समान गंभीर घोष करने वाले रथ के द्वारा भोजकुलोत्पन्ना रुक्मिणी का अपहरण किया, जो इस समय की इनकी महारानी के पद पर प्रतिष्ठित है। आणि ही जी रुक्मिणी आहे ती सध्या यांची महाराणी आहे, महाराणी पदावर प्रतिष्ठित आहे। ये जारुथी नगरी में वहां के राजा आहुति को तथा क्रात एवं शिशुपाल को भी परास्त कर चुके हैं। शिशुपालला सुद्धा कृष्णाने पराभूत केलेला आहे। इन्होंने शैब्य, दंतवक्र तथा शतधन्वा नामक क्षत्रियों को भी हराया है। इन्होंने इंद्रद्युम्न, कालयवन और कशेरुमान का भी क्रोधपूर्वक वध किया है। कमल नयन पुरुषोत्तम श्री कृष्ण ने चक्र द्वारा सहस्त्र पर्वतों को विदीर्ण करके द्युमत्सेन के साथ युद्ध किया। भरत श्रेष्ठ, जो बल में अग्नि और सूर्य के समान थे और वरुण देवता के उभय पार्श्व में विचरण करते तथा जिनमें पलक मारते मारते एक स्थान से दूसरे स्थान में पहुंच जाने की शक्ति थी, वे गोपति और तालकेतु भगवान श्री कृष्ण के द्वारा महेंद्र पर्वत के शिखर पर इरावती नदी के किनारे पकड़े और मारे गए। म्हणजे जे अग्नि आणि सूर्याच्या समान असे जे दोन दैत्य, ज्यांचे नाव काय, गोपती आणि तालकेतू, जे अग्नि आणि सूर्या समान होते, जे वरुण देवताचे, अग्नि आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी, जो वरुण देव आहे त्याच्या पाठोमाग जे विचरण करणारे, ज्यांच्याकडे फक्त पलक मारते म्हणजे डोळ्यांची उघड झाप करून त्या कालावधीत कुठूनही एका स्थानापासून दुसऱ्या स्थानी जायची ज्यांच्याकडे शक्ती होती, अशा गोपती आणि तालकेतूला सुद्धा भगवंताने महेंद्र पर्वताच्या शिखरावरती इरावती नदीच्या किनारी पकडले आणि त्यांना सुद्धा मारलेले आहे। अक्षप्रपतन के अंतर्गत नेमिहंसपद नामक स्थान में जो उनके अपने ही राज्य में पड़ता था, उन दोनों को भगवान श्री कृष्ण ने मारा था। बहुतेरे असुरों से घिरे हुए पुरुश्रेष्ठ प्राग ज्योतिषपुर में पहुंचकर वहां की पर्वतमाला के लाल शिखरों पर जाकर कृष्ण ने उन लोकपाल वरुण देवता पर विजय पाई, जो दूसरों के लिए दुर्घर्ष, अजेय एवं अत्यंत तेजस्वी है। पार्थ, यद्यपि इंद्र पारिजात के लिए द्वीप रक्षक बने हुए थे, स्वयं ही उसकी रक्षा करते थे, तथापि महाबली केशव ने उस वृक्ष का अपहरण किया। लक्ष्मीपति जनार्दन ने पांड्य, पौंड्र, मत्स्य, कलिंग और अंग आदि देशों के समस्त राजाओं को एक साथ पराजित किया।
आता माधव शब्दाचा उल्लेख आलाय. धव म्हणजे कोण? नवरा. मा म्हणजे कोण? माता लक्ष्मी. म्हणून आता भीष्मांना सुद्धा माहिती आहे हा विष्णू आहे. म्हणजे कृष्णाचं महत्व त्यांनी तिथूनच सांगायला सुरुवात केली. हा साक्षात विष्णू आहे, ज्याच्यापासून जग प्रकट होतं, निर्माण होतं आणि ज्याच्यामध्ये शेवटी सगळं काही विलीन होतं. तो लक्ष्मीपती विष्णू सध्या आपल्यासमोर मानव रूपात लीला करतोय. तोच तो हा कृष्ण, हे सांगायचा ते प्रयत्न करत आहेत. मग हा लक्ष्मीपती या जनार्दनाने काय केलं तर पांड्य, पौंड्र, मत्स्य, कलिंग और अंग देशाचे राजा म्हणजे कर्णासहित सर्वांना एकसाथ पराभूत केलेला आहे. यदुश्रेष्ठ श्री कृष्ण ने केवल एक रथ पर चढ़कर अपने विरोध में खड़े हुए 100 क्षत्रिय नरेशों को मौत के घाट उतारकर गांधार राजकुमारी शिशुमा को अपनी महारानी बनाया था. गांधार राजकुमारी शिशुमा हिला सुद्धा आपली महाराणी बनवली. कसं तर तिथे एका रथावर चढून 100 क्षत्रियांविरुद्ध युद्ध करून त्या 100 क्षत्रियांना युद्धामध्ये पराभूत केलं. उन्हे मौत के घाट उतारा. आणि त्या शिशुमाला सुद्धा त्यांनी आपली भार्या बनवले. युधिष्ठिर चक्र और गदा धारण करने वाले इन भगवान ने बभरू का प्रिय करने की इच्छा से वेणुधारी के द्वारा अपहृत की हुई उनकी भार्या का उद्धार किया. चक्र और गदा धारण करने वाले इन भगवान ने बभरू का प्रिय करने की इच्छा से वेणुधारी के द्वारा अपहृत की हुई उनकी भार्या का उद्धार भी किया था. इतना ही नहीं, मधुसूदन ने वेणुधारी के वश में पड़ी हुई घोड़ों, हाथियों एवं रथों सहित संपूर्ण पृथ्वी को भी जीत लिया था. भारत जिस बाणासुर ने तपस्या के द्वारा बल, वीर्य और ओज पाकर समस्त देवेश्वरों को उनके गुणों सहित भयभीत कर दिया था, इंद्र आदि देवताओं के द्वारा बारंबार वज्र, अश्नि, गदा और पाशों का प्रहार करके त्रास दिए जाने पर भी समरंगण में जिसकी मृत्यु न हो सकी थी, उस दैत्यराज बाणासुर को महामना भगवान गोविंद ने उसकी सहस्त्र भुजाएं काटकर पराजित एवं क्षत विक्षत कर दिया. मधु दैत्य का विनाश करने वाले महाबाहु जनार्दन ने पीठ, कंस, पैठक और अतिलोमा नामक असुरों को भी मार दिया है. भरतश्रेष्ठ युधिष्ठिर, इन महायशस्वी श्री कृष्ण ने जंभ, ऐरावत, विरूप और शत्रुमर्दन शंबरासुर को भी अपनी विभूतियों के द्वारा मरवा डाला है. शंबरासुराला कोणी मारलं? प्रद्युम्नाने मारलेलं आहे. प्रद्युम्न ही सुद्धा काय झाली? भगवंताचीच एक विभूती झाली. भरत कुलभूषण, इन कमल नयन श्री हरि ने भोगवती पुरी में जाकर वासुकी नाग को हराकर रोहिणी नंदन को बंधन से छुड़ाया है. मग जी रोहिणी आहे तिचे गद आणि सारण इत्यादी पुत्र आहेत. मग त्यांना सुद्धा कृष्णाने काय केलेलं आहे? बंधनातून मुक्त केलेलं आहे. वासुकी नागाने त्यांना पकडलं होतं. इस प्रकार संकर्षण सहित कमल नयन भगवान श्री कृष्ण ने बाल्यावस्था में बहुत ही अद्भुत कर्म किया है. संकर्षण सहित म्हणजे कोणा सहित? बलराम सहित. मग बलरामला संकर्षण का म्हटलं जातं याचं सुद्धा तुम्हाला मी उत्तर सांगितलेलं आहे कृष्ण जन्माचा प्रसंग सांगताना. इस प्रकार संपूर्ण दुष्टों का दमन करने वाले महाभाऊ भगवान श्री हरि अनंत देव कार्य सिद्ध करके अपने परम धाम को पधारेंगे. सुद्धा भीष्मांनी सांगितलं. संकर्षण सहित म्हणजे बलरामा सहित कमल नयन भगवान श्री कृष्णाने बाल्यावस्थेमध्ये खूप काही अद्भुत कर्म केलेली आहेत. देवता आणि असुरांना सर्वथा अभय देणारे आहेत हे भगवान. हे देवता आणि असुरांना सर्वथा अभय देणारे आहेत. भगवान श्री कृष्ण संपूर्ण लोकांचे अधीश्वर आहेत. इस प्रकार संपूर्ण दुष्टांचे दमन करणारे हे महाभाऊ भगवान श्री हरी अनंत देव कार्य सिद्ध करून आपल्या वैकुंठ धामाला परत जाणार आहेत असं भीष्म म्हणाले. ये महायशस्वी श्री कृष्ण मुनिजन वांछित एवं भोगों से संपन्न रमणीय द्वारकापुरी को आत्मसात करके समुद्र में विलीन कर लेंगे. आणि ते जेव्हा जाणार आहेत तेव्हा आपल्या द्वारकापुरीला सुद्धा समुद्रामध्ये विलीन करणार आहेत. म्हणजे तसं घडवून आणणार आहेत ज्यामुळे द्वारकापुरी समुद्रामध्ये पुन्हा विलीन होईल. कारण मी तुम्हाला विष्णू पुराण मधून एक घटना सांगितली होती की जेव्हा त्यांनी समुद्राकडून 12 योजनची जमीन घेतली होती द्वारकापुरी बांधण्यासाठी. कशासाठी द्वारकापुरी बांधली? तर मथुरेवरती जरासंध आणि त्याचे सैनिक, जरासंध आणि त्याचे मित्र हे वारंवार ती मथुरेवरती आक्रमण करत होतं. मग तिथल्या प्रजेच्या रक्षणासाठी त्यांनी द्वारकापुरीची रचना केली होती समुद्रामध्ये. मग ती समुद्राकडून 12 योजनची जमीन घेतली होती आणि त्या 12 योजनच्या जमिनीमध्ये 12x8 योजनची द्वारकापुरी बांधली होती. तर
आणि समुद्राला वचन दिले होते की मी जेव्हा परत माझ्या धामाला जाणार तेव्हा ही तुझी जमीन तुला परत देणार. म्हणून ती द्वारकापुरी पुन्हा समुद्रात गेली. हे सगळं आपण महाभारताच्या मौसल पर्वामध्ये विस्तृतपणे बघणार आहोत. पुढे भीष्म सांगतात, ये चैत्य और युपों से संपन्न परम पुण्यवती रमणीय एवं मंगलमयी द्वारका को वन उपवनों सहित वरुणालय में डुबा देंगे. म्हणजे जी चैत्य युपांनी जी संपन्न आहे, परम पुण्यवती द्वारका नगरी आहे, रमणीय मंगलमयी द्वारका नगरी आहे, वन उपवनांसहित त्याला पाण्यामध्ये हे डुबवणार भगवान कृष्ण. सूर्यलोक के समान कांतिमयी एवं मनोरम द्वारकापुरी, सूर्यलोक के समान कांतिमयी एवं मनोरम द्वारकापुरी को जब शारंग धनवा वसुदेव त्याग देंगे, शारंग धनवा वासुदेव जब त्याग देंगे, उस समय समुद्र इसे अपने भीतर ले लेगा. जेव्हा भगवान कृष्ण या द्वारकेचा त्याग करतील तेव्हा समुद्र या द्वारकेला आपल्यामध्ये परत सामावून घेईल. भगवान मधुसूदन के सिवा देवताओं, असुरों और मनुष्य में ऐसा कोई राजा न हुआ है. भगवान मधुसूदन के सिवा देवताओं, असुरों और मनुष्यों में ऐसा कोई राजा न हुआ और न होगा ही जो द्वारकापुरी में रहने का संकल्प भी कर सके. उस समय वृष्णि और अंधक वंश के महारथी एवं उनके कांतिमान शिशु भी प्राण त्याग कर भगवत सेवित परम धाम को प्राप्त करेंगे. इस प्रकार म्हणजे हे यादवांमध्ये जे पुढे युद्ध झालं होतं हे सुद्धा आपण हे कशामध्ये बघणार आहोत, महाभारतातील मौसल पर्वामध्ये बघणार आहोत. इस प्रकार ये दाशरह वंशियों के सब कार्य विधि पूर्वक संपन्न करेंगे. वे स्वयं ही विष्णु, नारायण, सोम, सूर्य और सविता है. ये अप्रमेय है. कृष्णाचं वर्णन करतात हा भीष्म. ये अप्रमेय है, इन पर किसी का नियंत्रण नहीं चल सकता. ये इच्छानुसार चलने वाले और सबको अपने वश में रखने वाले हैं. जैसे बालक खिलौने से खेलता है उसी प्रकार ये भगवान संपूर्ण प्राणियों के साथ आनंदमयी क्रीड़ा करते हैं. ये प्रभु न तो किसी के गर्भ में आते हैं और न ही किसी योनि विशेष में ही इनका आवास हुआ है, अर्थात ये अपने आप ही प्रकट हो जाते हैं. श्री कृष्ण अपने ही तेज से सबकी सद्गती करते हैं. म्हणजे हे गर्भातून प्रकटलेला सामान्य मनुष्य नव्हे आहे, हे आपल्या इच्छेने आपल्याला पाहिजे त्या योनीमध्ये प्रकट होतात. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता आणि धर्म संस्थापनेसाठी. जैसे बुदबुद पानी से उठकर फिर उसी में विलीन हो जाते हैं, उसी प्रकार समस्त चराचर भूत सदा भगवान नारायण में प्रकट होकर उन्हीं में विलीन हो जाते हैं. ज्याप्रमाणे बुडबुडा पाण्यामध्येच प्रकट होतो आणि शेवटी पाण्यामध्येच विलीन होतो, त्या पद्धतीने त्याच प्रकारे संपूर्ण चराचर जीव, सगळे जे जीव आहेत, सगळे जे चराचर आहे, सजीव निर्जीव सगळं काही त्या भगवानामध्येच प्रकट झालेलं आहे, भगवंतापासूनच प्रकट झालेलं आहे आणि त्याच भगवंतामध्ये शेवटी विलीन जाणार आहे. तो नारायण म्हणजे कोण आहे? साक्षात हा तुमच्या समोर असलेला श्री कृष्ण आहे. भारत, इन महाभाव केशव की कोई भी इतिश्री नहीं बताई जा सकती. इन महाभाव केशव की कोई इतिश्री नहीं बताई जा सकती. इन विश्वरूप परमेश्वर से भिन्न पर और अपर कुछ भी नहीं है. म्हणजे या कृष्णाची इतिश्री आपण सांगू शकतो. इतिश्री कधी लिहितो? जेव्हा एखादं स्तोत्र संपतं तेव्हा. पण भगवंताची लीला अशी आहे की त्याचे अवतार इतके अनंत आहेत की त्याची इतिश्री होऊ शकत नाही. म्हणजे त्यांची कथा किती सांगायला सुरुवात केली तरी ती संपणार नाही. भीष्माने संक्षिप्तपणे जरी सांगायला घेतली तरी ती संपत नव्हती. म्हणून भीष्म शेवटी काय म्हणाले? या भगवंताची लीला इतकी महान आहे की त्याला इतिश्री नाही आहे. इन विश्वरूप परमेश्वर से भिन्न और अपर कुछ भी नहीं है. या परमेश्वरापेक्षा भिन्न आणि याच्या पलीकडे आणि काहीच नाही आहे. अपर म्हणजे काय? याच्या पलीकडे श्रेष्ठ आणि दुसरं काहीच तत्व नाही आहे. यह शिशुपाल मंद बुद्धि पुरुष है. यह भगवान श्री कृष्ण को सर्वत्र व्यापक तथा सर्वदा स्थिर नहीं जानता, इसीलिए उनके संबंध में ऐसी बातें कर रहा है. त्यामुळे हे युधिष्ठिर, हा जो शिशुपाल आहे तो मंद बुद्धी आहे, मूढ बुद्धी पुरुष आहे. तो भगवान श्री कृष्णाच्या सर्व व्यापक स्वरूपाला तो जाणत नाही. त्यामुळे तो भगवान कृष्णांच्या बद्दल अशा प्रकारची चुकीच्या गोष्टी बोलत आहे. जो बुद्धिमान मनुष्य उत्तम धर्माची खोज करत असतो, म्हणजे काय? उत्तम धर्माबद्दल काही ना काही नवीन शिकत असतो. धर्माबद्दल जे काही नाही तरी तो नवीन शिकत असतो. तो धर्माच्या स्वरूपाला जसा समजतो तसा हा शिशुपाल समजत नाही. जो बुद्धिमान मनुष्य उत्तम धर्म की खोज करता है वह धर्म के स्वरूप को जैसा समझता है वैसा यह चेदिराज शिशुपाल नहीं समझता. अथवा वृद्ध और बालकों सहित यहाँ बैठे हुए समस्त महात्मा राजाओं में से ऐसा कौन है जो श्री कृष्ण को पूज्य न मानता हो, या कौन है जो इनकी पूजा न करता हो?
इथे जेवढे काही वृद्धांपासून बालकांपासून वृद्धांपर्यंत जेवढे कोण सगळेजण इथे उपस्थित आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या सर्वांमध्ये असा कोण आहे, या सर्वांमध्ये असा कोण आहे जो या महात्मा श्रीकृष्णाला पूज्य मानत नसेल, जो यांची पूजा करत नसेल, असा कोण आहे इथे? यदि शिशुपाल इस पूजा को अनुचित मानता है तो अब उस अनुचित पूजा के विषय में उसे तो उचित जान पड़े वैसा करे. तरी पण जर हा शिशुपाल श्रीकृष्णाच्या अग्रपूजेला जर अनुचित मानतो, तर त्या अनुचित पूजेच्या विषयामध्ये त्याला जे उचित वाटतं तसं करू, असे भीष्म म्हणाले. त्या वैशंपायन सांगतात जन्मेजयला, जन्मेजय ऐसा कहकर महाबली भीष्म चुप हो गए. तत्पश्चात माद्री कुमार सहदेव ने शिशुपाल की बातों का मुंहतोड़ उत्तर देते हुए सार्थक बात कही. आता सहदेवला राग आला. आपले आजोबा इतके आता पेटून उठलेले, आपले आजोबा भीष्म यांना इतकं काही बोलावं लागलं या शिशुपालमुळे, म्हणून सहदेवला राग आला आणि सहदेव म्हणाला, राजाओ, केशी दैत्य का वध करने वाले अनंत पराक्रमी भगवान श्री कृष्ण की मेरे द्वारा जो पूजा की गई है उसे आप लोगों में से जो सहन न कर सके उन सब बलवानों के मस्तक पर मैं पैर रख दिया है, मस्तक पर यह पैर रखा है. म्हणजे सहदेवने मोठ्यान पाय आपटला आणि म्हणाला, जे जे कोण कृष्ण पूजेला विरोध करत आहे त्यांच्या मस्तकावर मी हा पाय ठेवला आहे. समजा मैंने खूप सोच समझ कर, म्हणजे मी खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. मैंने खूब सोच समझ कर यह बात कही है, जो इसका उत्तर देना चाहे वह सामने आ जाए, मेरे द्वारा वह वध के योग्य होगा, इसमें संशय नहीं है. जो कोणी याला विरोध करेल, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहे, तरी पण जो याला विरोध करेल तो त्याने माझ्या पुढ्यात यावे, त्याचा माझ्याद्वारे वध झालाच समजा. पुढे सहदेव म्हणतात, जो बुद्धिमान राजा हो वो मेरे द्वारा की हुई आचार्य, पिता, गुरु, पूजनीय तथा अर्घ्य निवेदन के सर्वथा योग्य भगवान श्री कृष्ण की पूजा का हृदय से अनुमोदन करे. जो बुद्धिमान असेल त्याने माझ्याद्वारे ही केलेली जी काय आचार्य, पिता, गुरु, पूजनीय तथा अर्घ्य निवेदन के सर्वथा योग्य जे भगवान कृष्ण आहे त्यांच्या पूजेचा आपापल्या हृदयाने, मनापासून अनुमोदन करायला पाहिजे, जो बुद्धिमान आहे त्याने. सहदेव ने महामानी और बलवान राजाओं के बीच खड़े होकर अपना पैर दिखाया, तो भी बुद्धिमान एवं श्रेष्ठ नरेश थे, उनमें से कोई कुछ न बोला. सहदेवाने तर पाय दाखवला की जे जे कोण विरोध करणारे आहेत त्यांनी माझ्या पुढ्यात या, त्यांचा वध माझ्याकडून झालाच समजा, माझ्याकडून त्यांचा वध झालाच समजा, आणि आपला पाय दाखवला सर्वांना. तरी पण जे बुद्धिमान राजा होते ते शांत राहिले, कारण त्यांना कृष्णाचा प्रभाव माहिती होता. उस समय सहदेव के मस्तक पर आकाश से फूलों की वर्षा होने लगी और अदृश्य रूप से खड़े हुए देवताओं ने साधु साधु कहकर सत्साह की प्रशंसा की. आणि आकाशातून देवता फुलांचा वर्षाव करू लागले. सहदेवचा असा पराक्रम, सहदेवचं हे वक्तृत्व ऐकून तदनंतर कभी पराजित न होने वाले भगवान श्री कृष्ण की महिमा के ज्ञाता, भूत, वर्तमान और भविष्य तीनों कालों की बातें बताने वाले, सब लोगों के सभी संशयों का निवारण करने वाले तथा संपूर्ण लोकों से परिचित देवर्षि नारद मुनी समस्त उपस्थित प्राणियों के बीच स्पष्ट शब्दों में बोले. आता तिथे नारद मुनी सुद्धा ऐकायला आले होते. ते आता तीनही काळातलं जाणणारे, पुढे काय होणार ते सगळं त्यांना माहिती आहे, नारद मुनींना. आणि श्रीकृष्णाचे सगळं रहस्य, सगळी महती त्यांना माहिती आहे. जे लोकांच्या सगळ्या संशयांचे निराकरण करतात ते नारद मुनी, देवर्षी नारद आता सर्वांना सांगू लागले, जो मानव कमल नयन भगवान श्री कृष्ण की पूजा नहीं करेंगे वे जीते जी मृत तुल्य है, मृत तुल्य समझे जाएंगे. ऐसे लोगों से कभी भी बातचीत नहीं करनी चाहिए. नारद म्हणाले, अरे हा कमल नयन भगवान श्री कृष्णाची जे कोण पूजा करत नाहीत त्यांना तुम्ही मेलेलेच समजा, ते मेलेलेच समजले गेले पाहिजेत, जी कृष्णाची पूजा करत नाही ती. अशा लोकांबरोबर कधी भाषण सुद्धा करू नये, असे कृष्ण म्हणाले, असे नारद म्हणाले. ते वैशंपायन म्हणतात, अरे जन्मेजय, वहां आए हुए ब्राह्मण और क्षत्रियों में विशिष्ट व्यक्तियों को पहचानने वाले नरदेव सहदेव ने क्रमशः पूज्य व्यक्तियों की पूजा करके वह अर्घ्य निवेदन का कार्य पूरा कर दिया. इस प्रकार श्री कृष्ण का पूजन संपन्न हो जाने पर शत्रु विजयी शिशुपाल ने क्रोध से अत्यंत लाल आंखें करके समस्त राजाओं से कहा. आणि सहदेवने सगळ्या ब्राह्मण, क्षत्रिय या सर्वांच्या समोर भगवान श्रीकृष्णाचं काय केलं, पूजन केलं. प्रथम पूजेचा भगवान कृष्णाला मान दिला
आणि हे सगळं शिशुपालला बघवलं नाही आणि त्या शिशुपालाचे डोळे लाल लाल झाले आणि तो समस्त राजांना सांगू लागला. शिशुपाल म्हणू लागला, भूमिपालो, मैं सबका सेनापति बनकर खड़ा हूं. अब तुम लोग किस चिंता में पड़े हो? आओ हम सब लोग युद्ध के लिए सुसज्जित हो, पांडवों और यादवों की सम्मिलित सेना का सामना करने के लिए डट जाए. इस प्रकार उन सब राजाओं को युद्ध के लिए उत्साहित करके चेदिराज ने युधिष्ठिर के यज्ञ में विघ्न डालने के उद्देश्य से राजाओं को सलाह दी. शिशुपाल के इस प्रकार बुलाने पर उसके सेनापतित्व में सुनीत आदि कुछ प्रमुख नरेशगण चले आए. वे सब के सब अत्यंत क्रोध से भर रहे थे एवं उनके मुख की कांति बदली हुई सी दिखाई देती थी. मग ते शिशुपालला सपोर्ट करणारे सुद्धा कोणी सुनीत वगैरे त्या ठिकाणी आले. राजा सुनीत वगैरे राजा त्या ठिकाणी आले, शिशुपालला सपोर्ट करणारे, शिशुपालचे समर्थन करणारे. उन सब ने यह कहा कि युधिष्ठिर के अभिषेक और श्री कृष्ण का पूजा का कार्य सफल न हो. आणि ते सगळे म्हणू लागले, युधिष्ठिराचा जो राजसूयज्ञाचा अभिषेक आहे आणि कृष्णाचे पूजेचं जे कार्य आहे ते सफल व्हायला नको, म्हणजे सफल होऊ नये असा काहीतरी आम्ही प्रयत्न करूया, असं काहीतरी केलं पाहिजे. अशा प्रकारे ते राजा म्हणू लागले. इस निर्णय एवं निष्कर्ष पर पहुंचकर वे सभी नरेश क्रोध से मोहित हो गए. सहदेव की बातों से अपमान का अनुभव करके अपनी शक्ति की प्रबलता का विश्वास करके राजाओं ने उपयुक्त बातें कही थी. म्हणजे सहदेवाने सगळ्यांना पाय दाखवलेला ना, म्हणून त्यांना अपमान सुद्धा झाला होता बऱ्याच जणांचा त्यामधले, म्हणून ते असे बोलू लागले. अपने सगे संबंधियों के मना करने पर भी उनका क्रोध से तमतमाता हुआ शरीर उन सिंहों के समान सुशोभित हुआ जो मांस से वंचित कर दिए जाने के कारण दहाड़ हो रहे हो. म्हणजे त्यांचे सगळे संबंधी सांगू लागले, नातेवाईक, अरे नको कशाला उगा तिथे त्यांच्याबरोबर वाईट करता, तुम्ही वाईट होता त्यांच्याबरोबर. या शिशुपालमुळे तुम्ही त्या हस्तिनापूरवाल्यांबरोबर वाईट का होता, शिशुपालमुळे तुम्ही त्या यादवांबरोबर वाईट का होता, हे सगळं समजावून सांगू लागले. तरी पण हे ऐकून घेत नव्हते. ज्याप्रमाणे मांसापासून जे वंचित केले जाणारे जे सिंह आहेत ते जसे इकडे तिकडे धावतात, शोध करत असतात, त्या पद्धतीने ते तमतमत होते क्रोधाने. जसे सिंह एकमेकांबरोबर भांडतात मांसासाठी, त्या पद्धतीने ते एकमेकांबरोबर भांडणात क्रोधित झाले होते. राजाओं का वह समुदाय अक्षय समुद्र की भांति उमड़ रहा था, उसका कहीं अंत नहीं दिखाई देता था. आता सगळे पृथ्वी तलावरती राजा आले होते. त्यांचा जो समुदाय अक्षय समुद्राच्या प्रमाणे, अक्षय न होणाऱ्या म्हणजे न संपणाऱ्या समुद्राप्रमाणे त्यांचा जो समुदाय होता तो उमड रहा था, म्हणजे काय, उचंबळत होता. त्याचा काही अंत दिसत नव्हता. सेना ही उनकी अपार जलराशी थी, म्हणजे समुद्राची जशी जलराशी असते तशा राजारूपी समुद्रांची जलराशी म्हणजे काय, त्यांची अपार सेना. उसे इस प्रकार शपथ करते देख भगवान श्री कृष्ण ने यह समझ लिया कि अब ये नरेश युद्ध के लिए तैयार है. अशा प्रकारचं वातावरण बघून भगवान कृष्णाने जाणलं की आता हे सगळे नरेश आहेत ते युद्धासाठी तयार झालेले आहेत. जन्मेजय, तदनंतर प्रलयकालीन महावायु के थपेड़ों से शुद्ध हुए भयंकर महासागर की भांति राजाओं के उस समुदाय को क्रोध से चंचल हुआ देख धर्मराज युधिष्ठिर बुद्धिमानों में श्रेष्ठ और कुरुकुल के वृद्ध पितामह भीष्म जी से उसी प्रकार बोले जैसे शत्रुअंता महातेजस्वी इंद्र बृहस्पति जी से कोई बात पूछते हैं. ज्याप्रमाणे इंद्र बृहस्पतींना आपल्या गुरूंना विचारतो त्या पद्धतीने युधिष्ठिराने पितामह भीष्मांना विचारलं. युधिष्ठिर काय म्हणाले, पितामह यह देखिए राजाओं का महासमुद्र रोज से अत्यंत चंचल हो उठा है. अब यहाँ इन सबको शांत करने का जो उचित उपाय जान पड़े वह मुझे बताइए. दादाजी, यज्ञ में विघ्न न पड़े और प्रजाओं का हित हो तथा जिस प्रकार सर्वत्र शांति भी बनी रहे वह सब उपाय अब आप मुझे बताने की कृपा करें. धर्म के ज्ञाता धर्मराज युधिष्ठिर के ऐसा कहने पर कुरुकुल पितामह भीष्म जी इस प्रकार बोले. आता भीष्म म्हणू लागले, कुरुवंश के वीर, तुम डरो मत. क्या कुत्ता कभी सिंहों को मार सकता है क्या? हमने कल्याणमय मार्ग पहले ही चुन लिया है. श्री कृष्ण का आश्रय वही कल्याणमय मार्ग है जिसका मैंने वर्ण किया है. जैसे सिंह के सो जाने पर बहुत से कुत्ते उसके निकट आकर एक साथ भूंकने लगते हैं, उसी प्रकार ये सामने खड़े हुए राजा भी तभी तक भूंक रहे हैं जब तक वृष्णिवंश का सिंह सो रहा है. म्हणजे वृष्णिवंशाचा सिंह जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंतच हे कुत्रे भोकणार. जेव्हा वृष्णिवंशाचा सिंह जागा होणार म्हणजे कृष्ण जेव्हा हातात चक्र धारण करणार तेव्हा सगळ्या कुत्र्यांची भूंक आहे ती शांत होणार, कुत्रे पडणार. भीष्म पुढे सांगतात,
क्रोध में भरे हुए कुत्तों के समान ये लोग सिंह के निकट तभी तक कोलाहल मचा रहे हैं जब तक भगवान श्री कृष्ण सिंह की तरह जाग नहीं उठते। इनके दंड देने के लिए उद्यत नहीं हो जाते, इन्हें दंड देने के लिए जब तक उद्यत नहीं हो जाते तब तक ये कुत्तों के समान भोगते रहेंगे। राजाओं में श्रेष्ठ चेदी कुलभूषण नृसिंह शिशुपाल ये भी अपनी विवेक शक्ति खो बैठा है, तभी इन सब नरेशों को यमलोक में भेज देने की इच्छा से कुत्ते से सिंह बनाने की कोशिश कर रहा आहे। ते म्हणता की हा जो शिशुपाल आहे तो सुद्धा जरा विवेक शक्ती त्याने गमावलेली आहे, म्हणजे जरा कुळावलेला आहे तो, म्हणून या इतर राजांना सुद्धा तो यमलोकाला पाठवायला बघतोय। यमलोकाला पाठवण्यासाठी या कुत्र्यांना सिंह बनवायचे प्रयत्न करतोय। भारत अवश्य ही भगवान श्री कृष्ण इस शिशुपाल के भीतर उनका जो तेज है उसे पुनः समेट लेना चाहते हैं। म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णाचा अंश म्हणजे कोण, परमात्माचा आत्मा जीवात्मा बरोबर, मग भगवान कृष्ण भगवंताचा अंश सगळीकडे आहे, म्हणजे आपण जीवात्मा आहोत, परमात्माचा अंश आहेत ना, त्याचप्रमाणे शिशुपाल हा सुद्धा परमात्माचा अंश आहे। म्हणून इथे भीष्म काय म्हणतात, आता अवश्य भगवंताला वाटतंय की त्यांचा जो अंश आहे त्याला आता पुन्हा त्यांना आपल्यामध्ये विलीन करायचं आहे, म्हणजे शिशुपालचा उद्धार करायचा आहे, त्याला मुक्त करायचा आहे। मग शिशुपाल आदल्या जन्मात कोण होता, रावण होता, त्याच्या आदल्या जन्मात कोण होता, हिरण्यकशिपू होता, ही सगळी विस्तृत इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे। म्हणून भीष्म इथे म्हणाले अवश्य ही भगवान श्री कृष्ण इस शिशुपाल के भीतर उनका जो तेज है उसे पुनः समेट लेना चाहते हैं, कारण 3 जन्मामध्ये पुन्हा ते जय आणि विजय होते, ते पुन्हा विष्णूमध्ये विलीन होणार होते, विष्णूला प्राप्त करणार होते। तेच रहस्य इथे भीष्मांनी सांगितलेलं आहे, थोडक्यात इशारा करून सांगितलेला आहे, संकेत करून सांगितलेला आहे। बुद्धिमानों में श्रेष्ठ कुंती नंदन युधिष्ठिर तुम्हारा कल्याण हो, अवश्य ही चेदिराज शिशुपाल की तथा इन समस्त भूपालों की बुद्धि मारी गई है, क्योंकि नरश्रेष्ठ श्री कृष्ण जिस जिसको अपने में विलीन कर लेना चाहते हैं उस मनुष्य की बुद्धि इस प्रकार नष्ट हो जाती है जैसे इस चेदिराज शिशुपाल की। म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की जो मरायला टेकलेला आहे त्याची बुद्धी अशा प्रकारेच भ्रमित होते, नष्ट होते, जशी या शिशुपालची झालेली आहे। शिशुपाल माधव श्रीकृष्ण तीनों लोकों में, म्हणजे इथे भगवंतानी काय सांगितलेलं आहे, भगवान कृष्ण ज्याला ज्याला मारू इच्छितात त्याची बुद्धी त्याचप्रमाणे भ्रष्ट होते, नष्ट होते, ज्याप्रमाणे या शिशुपालची झालेली आहे। युधिष्ठिर माधव म्हणजे लक्ष्मीपति श्री कृष्ण तीनों लोकों में जो स्वेदज, अंडज, उद्भिज और जरायुज ये 4 प्रकार के प्राणी है, उन सब की उत्पत्ति और प्रलय के स्थान है। स्वेदज म्हणजे कोण, घामातून जन्म घेणार आहे, म्हणजे कोण, उवाय असतील, केसातील उवे हे घामातून जन्म घेतात ते त्यांना स्वेदज म्हणतात। अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे, उद्भिज म्हणजे बीजातून जन्म घेणारे, बियेतून जन्म घेणारे वनस्पती वगैरे, आणि जरायुज म्हणजे गर्भातून जन्म घेणारे। हे सगळे जेवढे काही जीव आहेत ते सगळ्यांची उत्पत्ती भगवंतापासूनच होते आणि त्यांच्या प्रलयाचं स्थान सुद्धा, प्रलय झाल्यानंतर सगळे पुन्हा भगवंतामध्येच सामावले जाणार। त्या वैशंपायन म्हणतात जन्मेजय भीष्मांनी जेव्हा असं सांगितलं तेव्हा शिशुपालला खूप राग आला आणि शिशुपाल भीष्मांची निंदा करू लागला आणि भीष्मांची काय निंदा करू लागला ते आपण उद्याच्या भागात बघूया, कारण आता वेळ झालेला आहे। शिशुपाल भीष्मांची निंदा करू लागला, आता भक्ताची निंदा होतोय, जो महाभागवतांमध्ये 12 महाभागवतांमधील एक जे भीष्म आहेत त्यांचा अपमान होतोय। भक्ताचा अपमान कधी भगवंताला सहन होत नाही। एक वेळ भगवंत आपला अपमान सहन करेल पण भक्ताचा अपमान सहन करणार नाही। जेव्हा भक्ताचा अपमान करू लागला कोण, शिशुपाल, त्यावेळेला भगवंताने शिशुपालची काय हालत केली ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।